आमेन. आज प्रथम आपण देवाचं वचन ऐकणार आहोत आणि त्यानंतर प्रभोजनाकडे वळणार आहोत. योहान कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय, योहान कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 35 ते 42 ही वचनं आज आपण ऐकणार आहोत. योहान कृष्णवर्तमान याचा 35वा अध्याय, पहिला अध्याय 35 ते 42 वाचा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या शिष्यातील योहानाच्या शिष्यातील दोघांसह योहान पुन्हा उभा असता, योहान कृष्णवर्तमान पहिला अध्याय आपण पाहत आहोत 35 पासून. योहान पुन्हा उभा असता येशूला चालताना न्याहाळून पाहून म्हणाला, प्रभू येशू ख्रिस्ताला चालताना न्याहाळून पाहून म्हणाला, हा पहा देवाचा कोकरा. देवाचा कोकरा. ते योहानाचे दोघे शिष्य त्याचे म्हणणे ऐकून, आपल्या योहानाचं म्हणणं ऐकून येशूच्या मागे गेले. येशू ख्रिस्ताच्या मागून त्यांनी जाण्याचा निश्चय आणि निर्णय घेतला आणि ते गेले, कृती केली त्यांनी. तेव्हा येशूने वळून त्यास, आणि मग काही अंतर गेल्यानंतर येशू ख्रिस्ताने मागे वळून त्यास आपल्या मागे कोणीतरी येत आहे ते पाहून असे म्हटले, काय शोधता? तुम्ही दोघे जण माझ्या मागून येत आहात, तुम्ही काय शोधत आहात? ते म्हणाले, आणि मग ते दोघे जण येशू ख्रिस्ताला म्हणाले, रब्बी. रब्बी म्हणजे गुरुजी. आपण कोठे राहता? ते आदरानं म्हणत आहेत, गुरुजी आपण कोठे राहता? त्याने त्यास म्हटले, आणि मग येशू ख्रिस्तानं काकू कशासाठी काय काहीच नाही. हॅलो, जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला मागतो किंवा येशू ख्रिस्ताला सांगतो तेव्हा येशूचा गुणच आहे की आमचं ऐकून घेणे आणि आमचं ऐकून त्याप्रमाणे तो समर्पक असं उत्तर देतो. प्रेज द लॉर्ड. पहा प्रियानो, येशू ख्रिस्ताला जेव्हा दोघांनी एकच प्रश्न विचारला, रब्बी गुरुजी आपण कोठे राहता? ते ऐकून येशूने म्हटले, त्या दोघा शिष्यांना म्हटले, या म्हणजे पहा. सुरुवात तर तुम्ही चांगली केलेली आहे. तुम्ही योहानाचं ऐकून विश्वास तर ठेवलेला आहे. आणि जर तुम्हाला मी कुठे राहतो हे अनुभवायचं असेल तर येशू त्यांना काय म्हणतो, नुसतं ऐकून, नुसता काही काळ माझ्या मागून चोर पावलानं प्रवास करून मी कुठे राहतो, माझं वस्तीचं ठिकाण, माझं निवासाचं ठिकाण तुमच्या लक्षात येणार नाही. आज देवाचा संदेश तुम्हाकडे येत आहे की येशू ख्रिस्त मगाची सियोन गीत गायल्याप्रमाणे, येशू बुला रहा, येशू बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा. चोर आया चोरी करने, घात हत्या करने, चोर आया चोरी करने, घात हत्या करने, यीशु आया जीवन देने, बहुतांश जीवन देने. तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा. तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा. यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम
ले लेकर तुझे यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा. प्रियानो, त्या दोघांनी एक आनंदाची बातमी ऐकली होती. आतापर्यंत ते दोघे जण योहानाला बिलगून राहिले होते. योहानाला परमेश्वरानं अरण्यात घोषणा करण्याची वाणी, पश्चातापाचा मार्ग लोकांनी स्वीकारावा आणि जो तारणारा, जो मुक्तिदाता येत आहे त्याच्यासाठी राजमार्ग तयार करावा म्हणून परमेश्वराने योहानाला पाठवलं होतं. योहान हा येशू ख्रिस्ताचा या जगात येण्या अगोदर त्याच्या पुढे पाठविलेला होता, यासाठी की पश्चाताप करा. योहान म्हणतो पश्चाताप करा, कारण जो माझ्या मागून येत आहे त्याच्या हातात त्याचं सूप आहे. तो खळ अगदी स्वच्छ करील, गहू कोठारात साठवील आणि भूस न भिजता अग्नीने जाळून टाकेल. माझ्या प्रियानो, परमेश्वराने योहानाला दाखवलं होतं ज्याच्यावर कबुतरासारखा देहरूपाने आत्मा उतरताना तू पाशील, तोच तारणारा आहे, तोच देवाचा कोकरा आहे आणि तोच माझ तुझ्या पुढे पाठवलेला आहे. प्रियानो, योहानाचं पाहणं हे प्रियानो आत्मिक होतं. हो, योहानाला त्यावेळेला बाप्तिस्मा करणारा योहान असं एक पदवी म्हणा किंवा एक सन्मान होता. परंतु योहानानं आपली पाचारण ओळखून होता, माझं काम फक्त घोषणा करणं आहे, माझं काम जो येणार आहे त्याच्यासाठी मार्ग तयार करणं आहे, मी लोकांना पश्चातापाचा बाप्तिस्मा देण्यासाठी पाठवलेला आहे, हे त्यानं ओळखलं होतं. आणि प्रियानो, देव आत्म्याच्या द्वारे योहानाला चालवत होता. आणि एक वेळ अशी आली, योहानाने अरण्यात घोषणा केली, लोक पश्चाताप करत होते, लोक त्याच्याकडे येत होते, तेव्हा तो म्हणत होता, अहो सापांच्या पिलानो, होणाऱ्या क्रोधापासून पळावयास तुम्हाला कोणी शिकवले? प्रियानो, त्यावेळेला जगामध्ये जकातदार होते, लुटणारे होते, व्यभिचारी होते, स्त्रियांच्यावर अत्याचार करणारे, समाजावर अत्याचार करणारे, अनेक प्रकारच्या पापा आणि चुकीच्या गोष्टीमध्ये अडकलेले लोक होते. आणि ज्यावेळेला हा आवाज योहानाचा आला, तो साधारण आवाज नव्हता, साधारण आवाज नव्हता. योहानाच्या मुखातून आलेला आवाज असं म्हटलेलं आहे, ती अरण्यात ओरडणारी एक घोषणा होती. प्रियानो, जेव्हा आपल्या गावामध्ये एखादी घोषणा होते तेव्हा तो घोषणा करत असतो, आज पाणी सुटणार आहे. सगळ्यांना किती मोठा आनंद होतो नाही का? आणि मग आम्ही गप्प राहतो का? किती वाजता आपण लगेच काढतो, आज चर्चच्या वेळेत पाणी सुटणार नाही, बस आम्हाला झाला आनंद. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अशी घोषणा झाली तर मला किती आनंद मला होईल. हालेलुया. प्रियानो, हा घोषणा ही देवापासून होती, हा आत्म्याचा आवाज होता. आणि पुष्कळ लोकांनी त्याच्याकडे आले यार्देन नदीवर. परंतु तो म्हणाला, तो रागावून नाही म्हणाला. तो काय म्हणाला? काळजी बरं काय का? योहान म्हणतो, होणाऱ्या क्रोधापासून पळावयास तुम्हाला कोणी शिकवलं? म्हणजे फक्त तुमच्यावर क्रोध येऊ नये, तुमच्यावरती देवाचा कोप येऊ नये म्हणून पाण्यात बुडून वर येऊ नका. तो काय म्हणतो? यास्तव पश्चातापासाठी योग्य असं फळ द्या. प्रेज द लॉर्ड. प्रिय बंधू आणि बहिणीनो, बाप्तिस्मा घेणे म्हणजे देहाचा मळ दूर करणे नव्हे. बाप्तिस्मा घेणे म्हणजे देवाबरोबर, त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन जगण्याचा करार करणे आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा सुरवंटाचा कार्यकाल संपतो तेव्हा ते आयुष्यभर इतरांना आग उठवणारं सुरवंट एका कोपऱ्यात जाऊन ते एखाद्या खापरीमध्ये चिटकून बसतं. म्हणजे प्रियानो, सुरवंट हा काळा असतो, त्याच्यामध्ये आयुष्य त्याचं ठरलेलं असतं. आणि जेव्हा एखाद्या शरीराला तो बिलगून राहतो तेव्हा प्रियानो आग होतोय. परंतु त्याचं आयुष्य ठरलेलं आहे.
बायबल देवाचं वचन सांगतो प्रत्येक गोष्टीचा समय ठरलेला आहे. रडण्याचा समय आहे. काही गोष्टी आम्हाला रडवतील, पण आनंदाने सांगतो काळजी करू नका, तुमच्यासाठी देव हसवण्याचा पण समय ठरलेला आहे. प्राइज द लॉर्ड. भीती वाटण्याचा पण समय असेल, परंतु हिम्मत देण्याचा पण समय देव तुम्हाला देतो. प्राइज द लॉर्ड. पेरण्याचा समय आहे, पण कापणीचा पण समय ठरलेला आहे. माझ्या प्रियजनांनो, जेव्हा सुरवंटाचा कार्यकाळ संपतो तेव्हा सुरवंट एका ठिकाणी स्थिर होतो आणि त्याच्यानंतर त्याच्यातून जो द्रवस होतो त्याच्यातूनच एक फुलपाखराचा जन्म होतो. हालेलुया. मनुष्याच्या जीवनामध्ये आम्ही सुरवंटाचं फुलपाखरू होणं म्हणजे शाऊलाचा पाऊल होणं ही नव्या जन्माची आणि प्रियानो तारणाची घोषणा आहे. प्रेज द लॉर्ड. कदाचित आज तुमचं जीवन सुरवंटासारखं वाटत असेल कुणाला तर, परंतु प्रियानो जर देवाला तुम्ही बिलगून राहाल, जर परमेश्वराला तुम्ही जर पश्चाताप करून भग्न व्हाल, तुम्ही पश्चातापाचा बाप्तिस्मा घ्याल आणि येशूला म्हणाल, प्रभू माझ्या जीवनातून या चुकीच्या गोष्टी काढून द्या, मला क्षमा कर, मला तारण दे, मला नवीन जीवनाचा अनुभव दे. आणि जेव्हा तुम्ही विश्वासाची कृती कराल बाप्तिस्मा, तेव्हा नवीन जीवनाचा अनुभव आम्हाला येतो. माझ्या प्रियानो, योहानानं पश्चातापाचा बाप्तिस्मा गाजवला, पण तो सांगत होता काय, पश्चातापानंतर योग्य असं फळ देणं हे प्रत्येक मनुष्याची गरज आहे. तो जखादारांना म्हणत होता, इथून पश्चाताप घेऊन तुम्ही जाल बाप्तिस्मा घेऊन, परत जकातीच्या नाक्यावर कुणाला लुटू नका. इथून पश्चाताप करून जाल, परत दुसऱ्यांबरोबर तुम्ही अत्याचार करू नका. प्रियानो, देवाला ते आवडतात जेव्हा आम्ही आमचा मार्ग बदलतो, आमचा स्वभाव बदलतो, तेव्हा देव आमच्या बाबत संतुष्ट होतो. प्राइज द लॉर्ड. कारण त्यांना पुढची गोष्ट महत्वाची लपवून न ठेवता तो काय म्हणाला, मी पश्चातापाचा बाप्तिस्मा तुम्हाला देतो, तुम्ही फळ द्या. मात्र लक्षात ठेवा, तुम्ही जर पश्चाताप खऱ्या आत्म्याने अंतकरणाने नाही केला आणि तुमच्या स्वभावात, तुमच्या बोलण्या वागण्यात, जीवनात बदल नाही झाला, तर लक्षात ठेवा, जो माझ्या मागून येत आहे ना, तो अग्नीनं आणि पवित्र आत्म्यानं तुमचा बाप्तिस्मा करेल. तो गहू कोठारात साठवेल. निवडलेले, विश्वासणारे, पश्चाताप केलेले, तारण पावलेल्या लोकांना तो मंडळीमध्ये ठेवेल. प्रेज द लॉर्ड. आणि भूस अग्नीनं जाळून टाकेल. बायबल देवाचं वचन एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे, आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन जी भूमी काटे आणि कुसळे उगवते, ती टाकाऊ होण्याच्या आणि शापित होण्याच्या लागास आलेली आहे. तिचा शेवट जळणे आहे. परंतु जी भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करणाऱ्यास हिरवळ उपजविते, ती आशीर्वादित आहे. प्रेज द लॉर्ड. प्रिय विश्वासणाऱ्यांनो, काही लोकांबद्दल आपण म्हणतो, किती पास्टर चांगलं वचन सांगतात, किती मंडळीमध्ये चांगल्या गोष्टी साक्ष ऐकायला मिळते, किती चांगली आराधना होते, किती देवबाप आम्हाला आशीर्वादित करतो, परंतु ती व्यक्ती सुधरतच नाही. ते कुटुंब आळशीच आहे, त्या कुटुंबात हे प्रॉब्लेम. ह्याला कोण जबाबदार आहे? देव? अजिबात नाही. वचन? अजिबात नाही. मंडळी? अजिबात नाही. लीडर्स? अजिबात नाही. पास्टर? अजिबात नाही. बायबल सांगतं, वारंवार पडलेला पाऊस पिऊन, प्रत्येक रविवार येणारं वचन ऐकून, जी भूमी म्हणजे तुम्ही जर वचन ऐकून पश्चाताप करा, निर्णय घ्याल, मी चांगलं बोलेन, चांगलं वागेन, मी प्रभूवर प्रेम करेन, मी घरामधील प्रत्येकावर प्रीती करेन, मी सुज्ञपणाने वागेन, मी शहाणपणाने राहीन, मी चांगल्या मुलांची संगत करेन, मी सर्वांबरोबर शांतीने प्रीतीने राहीन, तर तुम्ही हिरवळीसारखं आशीर्वादित व्हाल, तुम्ही फळ देणारे व्हाल. परंतु बायबल सांगतं, जी भूमी वारंवार पडलेला पाऊस, इतकी वचनं, इतके संदेश, इतकी आराधना करून पण इथून बाहेर गेल्यानंतर येल माझ्या मागल्या आणि माझ्या भातकन्यात चांगल्या. हालेलुया. इथली बिर्याणी किती खायची आणि घरी गेल्यानंतर बिर्याणी चांगली होती, पण माझ्या भाताला आणि माझ्या ताकण्याला चव यायची नाही. प्रेज द लॉर्ड. हॅलो माझ्या प्रियानो, देवाचं वारंवार येणार वचन, देवाची इच्छा ही आहे, एक चांगली भूमी म्हणून येशूचं वचन स्वीकारा. काटे कुसळे काढून टाका, दुसऱ्यातले शोधू नका. तुमच्यातले काटे कुसळे तुम्ही शोधा.
पास्टर मधले काटे कुसळे शोधू नका, आपल्या बायको मधले कासे कुसळे शोधू नका, आपल्या नवऱ्यामधले काटे कुसळे, आपल्या सासू मधले, आपल्या सुनेमधले, आपल्या परिवारातले काटे कुसळे शोधू नका. तुमच्यामध्ये कोणते काटे कुसळे आहेत हा शोधण्याचा समय आहे. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणतो, लोकांनी तुमच्याशी कसं वर्तावं असं तुम्हाला वाटतं, तसं तुम्ही त्यांच्याशी वर्ताना. बायकोने माझं ऐकलं पाहिजे, बाबा तू पण बायकोचं कधीतरी ऐक. सासूनं माझं ऐकलं पाहिजे, बाई तू पण सासूचं ऐक. एकमेकाचं ऐका, तरच घरामध्ये शांती, तरच मंडळीमध्ये शांती, तरच तुमच्या जीवनामध्ये शांती राहील. लोकांना काय झालेलं आहे, लोक इथं देवाचं ऐकतात पण घरी गेल्यानंतर आई वडिलांचं ऐकत नाही, तिथं प्रॉब्लेम आहे. इथं पास्टरचं ऐकतात पण घरी गेल्या नवऱ्याचं ऐकायचं नाही, तिथं प्रॉब्लेम आहे. इथं देवाचं ऐकायचं, तिथं गेल्यानंतर बायकोचं ऐकत नाही, वडीलधाऱ्यांचं आई वडिलांचं ऐकत नाही, तिथं प्रॉब्लेम आहे. याला पास्टर जबाबदार नाही, याला देव जबाबदार नाही, याला तुमचा स्वभाव जबाबदार आहे. आणि म्हणून कदाचित तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत, कदाचित तुमचा पैसा टिकत नाही, कदाचित तुम्हाला मानसिक शारीरिक स्वास्थ्य नाही, कदाचित तुम्हाला शांती नाही, झोप लागत नाही, बीपी वाढलेला आहे, शुगर वाढलेलं आहे आणि तुम्ही अस्वस्थ भयभीत आहे. कारण तुम्ही प्रभू येशूच्या हातामध्ये स्वतःला समर्पित केलेलं. आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. जर तुम्हाला हिरवळीसारखं आशीर्वादित व्हायचं असेल, जर तुमच्या वैयक्तिक जीवनात आशीर्वाद, कौटुंबिक जीवनात आशीर्वाद, व्यावसायिक जीवनात आशीर्वाद पाहिजे असेल तर येशू ख्रिस्तच आम्हाला वैयक्तिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक आशीर्वाद देतो. हे विसरू नका. माझ्या हिमतीनं कमावलं, मी करून दाखवलं का नाही, कसं आमच्या प्लॉट मध्ये पाणी आलं. हॅलो, त्याने नदी सगळ्या तिकडल्या फिरवून त्यांच्या प्लॉट मध्ये आणल्या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज्ञा केली, प्रार्थना केल्या. मी म्हटलं त्या ठिकाणी, येशू तू जिवंत पाण्याचा झरा आहेस, जमिनीमधून वाहणारं पाणी तुझं आहे आणि या प्लॉट मध्ये पुष्कळ पाणी येऊ दे. हे शब्द प्रार्थनेचे, विश्वासाचे. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो ना, तो विश्वास धरून डोंगराला म्हणशील इथून तिथं सरला जा आणि म्हणशील की होय असं घडेल, तर डोंगर जाणार. डोंगर नाही गेला तर डोंगरा एवढ्या समस्या तर जाणारच. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. विश्वास धरा आणि प्रार्थना करा. तुम्ही कितीही डोंगराकडे ढकलायचा प्रयत्न केला, तुमच्या ताकदीने आणि माझ्या ताकदीने काहीच होत नाही. प्रेज द लॉर्ड. काय कार्य करणारा येशू आहे. येशूचा शब्द पाणी पण ऐकतं, येशूचा शब्द हवा पण ऐकते, येशूचा शब्द निसर्ग ऐकतो. फक्त ऐकत नाही ती म्हणजे माणसं. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही धन्याने आशीर्वादित आहात. तुम्ही ऐकता म्हणून इथं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि 11:30च्या आत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाला धन्यवाद. सर्वांसाठी आज टाळ्या वाजूया. प्रेज द लॉर्ड. आज कोणीच लेट आलं नाही. प्रेज द लॉर्ड. सियोननं मला आणि मिसेसला तरी 11च्या आतच आणून बसवलंय. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पहिल्यांदा इथं पाहिजे है ना. तुम्ही आहात चांगले, परमेश्वराला आवडणारे लोक आहात. तुमचं वैयक्तिक जीवन, तुमचं कौटुंबिक जीवन, तुमचं व्यावसायिक जीवन आवडतं हो देवाला. परंतु आपण देवाला आवडावं असं रोज रोज बदला. प्रेज द लॉर्ड. रोज काहीतरी चांगलं करा की येशूला आवडायला पाहिजे. आज 2 अध्याय वाचता, उद्या 3 अध्याय वाचा. आज फक्त उभारून प्रार्थना करता, गुडघ्यावर प्रार्थना करा. घरामध्ये एकमेकावर प्रीती करा, चांगलं राहा, शिव्या न देण्याचा निश्चय करा, राग न करण्याचा निश्चय करा. राग एक रोग आहे माझ्या प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्तानं त्या शिष्यांच्या तिथून जात होता तेव्हा काय घटना घडली. योहानानं त्यांना अगोदर सांगितलं होतं की तुम्ही पश्चातापाचा बाप्तिस्मा घ्या पण फळ देणारे बना. आज तुम्ही स्वतःचं मनन करा. होय, काही वर्षापूर्वी तुम्ही आणि मी पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतलाय, पण आम्ही प्रभूला फळ देत आहोत काय? आम्ही प्रभूसाठी पळत आहोत काय? आम्ही प्रभूसाठी कार्य करत आहोत काय? आम्ही मंडळीच्या गोष्टीत भाग घेत आहोत काय? का संडे टू संडे हफ्ते में एक बार खाओ अंडे और पास्टर देता है दंडे. हालेलुया. मैं दंडे देने के लिए नहीं, मी तुम्हाला चांगलं ते देत आहे, कारण देव मला जे सांगतो मी तुम्हाला सांगतो. योहानानं पश्चातापाचा बप्तिस्मा दिला, परंतु त्याने एक गोष्ट लपवून ठेवली नाही.
आपल्या शिष्यांना त्यानं खरं सांगितलं. काय खरं सांगितलं? हा पहा, जगाचं पाप हरण करणारा देवाचा प्रभू. कळवळ असलो योहान, त्याला किती अत्यानंद झाला की ज्या परमेश्वराने मला दाखवलं होतं की तारणारा, मुक्तीदाता, जगाचं पाप हरण करणारा तुझ्याकडे येईल. माझ्या प्रियानो, जेव्हा त्यानं साक्षात येशू ख्रिस्ताला पाहिलं तेव्हा त्याचं मुख उघडलेलं आहे. माझ्या प्रियानो, जेव्हा आम्हाला एखादी गोष्ट कळते, समजते ना, तेव्हा आमच्या मुखाला कोणी पारा ठेवू शकत नाही. आत्मा आपोआप कबूल करतो. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, काय झालं? त्याचं म्हणणं ऐकून ते दोघे शिष्य त्याचे म्हणणे ऐकून येशूच्या मागे गेले. काल शुभ्र काय का ते कुणाच्या मागून गेले? येशूच्या मागे गेले. आणि मग काय झालं? येशू ख्रिस्तानं त्या दोघांना आपल्या मागे येताना पाहिलेलं आहे. काल शुभ्र काय का? आज माझ्या विश्वासानं बहीण भावानो, आपण मंडळी संदेश ऐकतो, आपण प्रार्थना करतो, देव ऐकतो, आपल्याला अनुभव येतो, आशीर्वाद मिळतो. परंतु हे सगळं मिळाल्यानंतर, मिळाल्यानंतर आमची जबाबदारी काय आहे की प्रभूच्या मागून जाणे. प्रेज द लॉर्ड. शब्दात दिनी चर्चला जाणे, उपास प्रार्थनेच्या दिवशी उपास प्रार्थनेला जाणे, मीटिंगच्या वेळेला मीटिंगला एखाद्या जाणे, बायबल स्टडीच्या वेळेला बायबल स्टडी जाणे, हे सगळं करणे म्हणजे येशूच्या मागे जाणे. प्रेज द लॉर्ड. जर अनुभव आलेला आहे, येशू प्रार्थना ऐकून त्यानं मला आरोग्य दिलं, त्यानं मला शांती दिली, त्यानं माझ्या हाताला यश दिलं, त्यानं माझं जीवन बदललं. आज तुमचं जीवन हे एक आयुष्यभर एक प्रवास आहे. परंतु आता माझं घर झालं, आता थांबलो मी. प्रभू हो पुढं, मी आहे इथं उभे. घर म्हणजे आशीर्वाद नाही. माझ्या मुलांची लग्न झाली, थांबलो इथं मी. मला नातवंड झाली, थांबलो इथं मी. प्रियानो, आमचा आयुष्याचा प्रवास हा घर असो, मुलं असो किंवा व्यवसायाला भरभराट असो, हे घेत घेत आम्ही पुढे जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हे आशीर्वाद येतच राहणार आहेत. हे जगिक आणि ऐहिक आशीर्वाद आहेत, येत राहणार आहेत. मात्र आमचा प्रवास हा पुढे गेला पाहिजे. प्रभूच्या मागून जाणं हे फार महत्वाचं आहे. या दोघांमध्ये एक महत्वाचा मनुष्य, याकडे आपण विशेष लक्ष देणार आहोत. त्यांचा प्रश्न काय आहे? ते म्हणाले, रब्बी आपण कोठे राहता? जेव्हा येशू त्यांना विचारलं, तुम्ही माझ्या मागून का येतात? आज माझ्या विश्वासाला बहीण भावानो, आज येऊन प्रार्थना करत जमलेल्या प्रियजनानो, आज तोच येशू माझ्या बहिणी तुला विचारत आहे, माझ्या बंधू तुला विचारत आहे, तुम्ही काय शोधता? पुष्कळ शोधलो या जगात, शांती नाही मिळाली. पण येशू म्हणतो, मी तुला शांती देतो, माझी शांती तुला देतो. जग देत असं नाही, माझी शांती तुला देतो. कारण बायबल सांगतं, आम्हाला शांती मिळावी अशी शिक्षा त्यानं भोगलेली आहे. येशू ख्रिस्ताच्या मागून जाण्यामध्ये काय हेतू आमचा आहे? जर प्रभू तुम्हाला विचारेल स्वप्नामध्ये, एखाद्या प्रार्थनेमध्ये, तेव्हा तुम्ही म्हणायला पाहिजे, प्रभू मला शांती दे. प्रभू माझ्या घरात सगळं आहे पण शांती नाही. प्रभू मला शांती दे. येशू ख्रिस्त शांती देणारा देव आहे. पैसा शांती देत नाही. हाय ती शांती लोक अस्वस्थ होतात. चोर येतोय का काय, आणि जास्त पैसा झाला का नाही लोक देवापासून दूर जातात. व्याप वाढतो, माझा व्याप वाढलाय, व्यापार वाढलाय, माझी पद वाढलं, कारभार वाढला. अहो कारभारानं, हा कारभार फार महत्वाचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय शोधता? आज तो येशू ख्रिस्त माझ्या सियोन मंडळी हो तुम्हाला विचारत आहे, जर तुम्ही माझं वचन ऐकून माझ्या मागून येतात, चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाला तो नावानिशी ओळखत आहे, पण प्रश्न एक नाही, अनेक तो विचारतो, काय शोधता? कुणीतरी म्हणावं, येशू मी शांती तुझ्यामध्ये शोधतोय, तू शांती देईल. कुणीतरी म्हणावं, प्रभू मला आरोग्य हवंय, तो आरोग्य दाता आहे. कुणीतरी म्हणावं, प्रभू येशू मला स्वास्थ्य पाहिजे, प्रभू तो स्वास्थ्य देतो. कुणीतरी म्हणावं, प्रभू येशू माझ्या हाताला भरभराट दे, माझ्या उद्योगाला यश दे, माझ्या नोकरीमध्ये मला पद आणि पगार वाढू दे, माझ्या लेकरांचं प्रवेशात कल्याण होऊ दे. आज येशू ख्रिस्त जे तुम्ही येशूचं वचन ऐकून
त्याच्या मागून येत आहात. फक्त मी मागच्या वेळेला म्हणालो, शांत पावलानं नको, संत पावलानं येशूच्या मागून जा. प्रेज द लॉर्ड. संत पावलानं. संत म्हणजे साधू संत. संत हे शोधणारे असतात, बरोबर आहे ना? देवाला शोधणारे त्यांना संत म्हणतात. आणि ज्यांनी देवाचा शोध घेतला ते संत होतात. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यांच्यामध्ये देव राहतो ते संत आहेत. प्रेज द लॉर्ड. आज संत कमी आणि साधू जास्त आहेत, त्याला संधी साधू म्हटलं जातं. प्रेज द लॉर्ड. काल कुणीतरी का संतांना प्रश्न विचारला, साधू मध्ये संत साधू म्हणजे जे खराच संत आहे त्या संतांमध्ये आणि भोंदू मध्ये काय फरक आहे? त्यांनी एका वाक्यात सांगितलं, जे भोंदू संत आहेत ते आपल्याला काय मिळेल हे बघतात. काळजीपूर्वक ऐका. मी प्रवचन दिलं, मी प्रार्थना केली, मी काहीतरी केलं, मला काय मिळेल हे जे प्राप्तीसाठी काम करत आहेत ते भोंदू आहेत. कुठल्याही पंथाचे असू देत, कुठल्याही धर्माचे असू देत, परंतु संत ती आहेत जे देवानं मला दिलेलं आहे ते मी लोकांना मोफत देत आहे काय, त्यामुळे लोकांचं परिवर्तन, तारण, जीवन बदलत आहे काय, ते देणारे संत आहेत. प्रेज द लॉर्ड. आज देवाचा आत्मा माझ्याद्वारे तुमच्याशी बोलत आहे. देणारे बना, देवाला देणारे बना, गरिबांना देणारे बना, आजाऱ्यांना देणारे बना, मंडळीला देणारे बना, एकमेकाला मदत करणारे बना. संत होणं अवघड नाहीये. म्हणून बायबल सांगतं, भक्ती हे कमाईचं साधन होऊन बसलेलं आहे. पोट हे त्यांचा देव होऊन बसलेलं आहे. माझ्या प्रियजनांना आज तुम्ही धन्य आहात की तुम्ही शब्दात दिवशी देवाला वेळ देता, ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही परमेश्वराची स्तुती आराधना करता, ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही देवाला दशांश अर्पण देता, ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही एकमेकावर प्रेम करता, ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही परमेश्वराची प्रार्थना करता, ही चांगली गोष्ट आहे. देवाला अर्पण देता, चांगली गोष्ट आहे. तुम्ही देणारे संत आहात. प्रेज द लॉर्ड. परंतु अजून तुमच्या जीवनामध्ये मला देव काय काय देईल म्हणून जर मी देवाच्या मागून येत असेल तर माझ्या बंधू, माझ्या बहिणी, येशू ख्रिस्ताने तुला पुष्कळ दिलेलं आहे. तुला पापांची क्षमा केलेली आहे, तुला व्याधीमुक्त केलेलं आहे, तुला जीवन दिलेलं आहे, तुला पत्नी दिलेली आहे, पती, आई वडील, हे पुष्कळ नाही का? तुझ्या जीवनामध्ये अस्वस्थ होतं, तुला शांती दिली. तू आजारी होतास, तुला आरोग्य दिलं. तू भयभीत होतास, तुला हिंमत लाभली. हे पुष्कळ नाही काय? येशू ख्रिस्ताने पुष्कळ दिलेलं आहे. आता तुम्ही देवाला देणार आहे आणि देवानं तुम्हाला जे दिलेलं आहे शांती, ती शांती लोकांना जाहीर करा. सर्वाबरोबर शांतीने राहा. आम्ही शांती घेतली हो, पण आम्ही घरात शांतीने राहतच नाही. उकरून भांडण काढतो. सासू सुने बरोबर आणि सून सासू बरोबर, मुलं आई वडिलांबरोबर, आई वडील मुलाबरोबर, काही मंडळीत लोक पास्टरांबरोबर उकरून भांडण काढू नका. शांत राहा. परिवारात, मंडळीत, समाजात शांतीने राहा. बायबल सांगतो, येशू म्हणतो, जे शांती करणारे ते धन्य, त्यांना देवाचे पुत्र म्हणतात. आम्ही अस्वस्थ होतो आणि येशूने शांती दिली आहे. कशासाठी? येशूने तुम्हाला शांती कशासाठी दिली? आपल्या घरातील लोकांबरोबर शांतीने राहण्यासाठी, मंडळीमध्ये एकमेकांवर शांतीने राहण्यासाठी, कामाच्या ठिकाणी एकमेकांवर शांतीने राहण्यासाठी, समाजामध्ये शांतीने राहण्यासाठी. येशूने तुम्हाला आरोग्य दिलं कशासाठी? ज्या आजारात आहेत त्यांना प्रार्थना करण्यासाठी, जे रोगामध्ये आहेत त्यांची सेवा करण्यासाठी, घरातल्यांची काळजी घेण्यासाठी. येशू ख्रिस्ताने तुम्हाला सदृढ ठेवलेलं आहे. वेळ मिळाला तर आई वडिलांच्या डोक्याला तेल लावा. वेळ काढूनच लावा. मी म्हणतो, घरातल्यांची सेवा करा. मी एकदा एका कॅम्पला गेलो होतो. मला एक पास्टर भेटले. 8 दिवस त्या कॅम्प मध्ये होतो आणि एक पास्टर मी पाहत होतो. संध्याकाळच्या वेळेला सगळा तो कॅम्प झाल्यानंतर ते पास्टर ठराविक लोकांकडे, म्हणजे त्यांना मी जाऊन विचारायचे, मला तुमच्या डोक्याला तेल लावून मसाज करायचा आहे, मला तुमचे हात पाय दाबायचे. काही लोक म्हणायचे, नको पास्टर नको. नाही म्हणले, मला ती सेवा करायची आहे.
सुरगेच्या कॅम्पला मी बेळगावमध्ये 8 दिवस होतो. एक मनुष्य मी पाहिला मिळाला. तो त्या पालक लोकांना त्या कॅम्पमध्ये संध्याकाळी त्यांच्या डोक्याला तेल लावून तो त्यांना एकदम छान मसाज देत होता. तो हातापायाला तेल लावून त्यांना मसाज देत होता. तो म्हणाला मला आवडतं देवाच्या सेवकांना सेवा द्यायला. आज प्रियानं येशू ख्रिस्तानं तुम्हाला सुस्थिती आरोग्य दिलेलं आहे. तुम्हाला परमेश्वरानं शांती दिलेली आहे. आपल्या परिवारातील लोकांना तुम्ही काय करत आहात? आम्ही पाय चोळत नाही, मी पाय दाबतो, हा ओढतो किंवा असा दाबतो. अरे कळीच्या ठिकाणी दाबतो. काही लोक गळा दाबतात बायकांचा. बायकांना होण्यास दाबतात का? मला अजून काही बातमी आलेली नाही. हॅलो, सावध राहा. येशू बनत आहे. तुम्ही माझ्या मागून येत आहात, कशासाठी येत आहात? सियोन मंडळी हो, हा प्रवास फक्त या सियोन प्रार्थना घरातून त्या सियोन भवनापुरता नाहीये. तिथून स्वर्गापर्यंतचा प्रवास तुम्हाला आणि मला करायचा आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रत्येक पाऊल, प्रत्येक तुमची वेळ, प्रत्येक तुमच्या आयुष्यातला प्रसंग देव तपासणार आहे. तुमचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार. आई वडिलांची सेवा कराल, चांगला आशीर्वाद मिळाल. 5 नंबर विश्वास राहाल, चांगले मिळाल. देवाची सेवा कराल, चांगलंच मिळणार. मुलाबाळांना भिड मर्यादेचं शिक्षण द्याल, चांगलंच मिळाल. देव पण देईल, मुलं पण चांगले दिवस देतील. पण तुम्ही निवांत जर असाल, काहीच करत नाही, प्रभूसाठी पण, परिवारासाठी पण, मंडळीसाठी पण, सेवकासाठी पण, एक आयुष्य आहे आपल्याला देवासाठी जगण्यासाठी, मंडळीसाठी, परिवारासाठी जगण्यासाठी एक आयुष्य है. नहीं तो बाद में ये दुनिया हमको ऊपर लेती है और ऊपर से नीचे गिरा भी दे सकती है. वेळ फार कमी आहे. आणि मग माणूस गेल्या तर आपण मग रडतो आणि म्हणतो काय बहीण होती, काय तो ब्रदर होता. आणि मग काही लोक तो माणूस आयुष्यभर त्याला शिव्या द्यायचं आणि मग तो गेल्यानंतर म्हणायचं मला माफ कर, जिथं कुठं असशील तिथं. पण तुमचं माफ भरलं एवढं लक्षात ठेवा. प्राइज द लॉर्ड. मी आत्ताच सांगत आहे, तुमचं आयुष्य जेवढं आहे ना, घरातल्यांना माफ करून, जिवंत आहे तोपर्यंत एकमेकांना माफ करा, देव तुमचं माफ करेल. प्राइज द लॉर्ड. काही लोक माफच करत नाही. नाही नाही नाही, मी अशी ऐकणारच नाही. माझ्या मनात हाय ना ते हायच. आणि म्हणून तुम्ही आजारी आहात, म्हणून तुम्हाला पैसा टिकत नाही. आज येशू ख्रिस्त आम्हाला प्रश्न विचारत आहे, तुम्ही माझ्या मागून कशासाठी येता? मी तर म्हणेन मंडळी हो, येशूला म्हणा, येशू मला शांती दे, मी शांतीसाठी तुझ्या मागून येते. येशू मला हिम्मत दे, येशू मला दीर्घायुष्य दे, प्रभू माझ्या हाताला भरभराट दे. प्रार्थना करा. हॅलो हॅलो, मागा मागा, रोज म्हणा प्रभू मी तुझ्या मागून येत आहे. घर झालं, आता घरातल्या वस्तू दे, आता घराच्या दारासमोर गाडी दे, मागा. विवाह झाला, प्रभू मला आता संतती धन देणगी दे. शिक्षण झालं, प्रभू आता मला नोकरी दे. थांबू नका, मागत राहा. येशू आपल्या पुढे आहे. म्हणून शास्त्र सांगतो तो उंच आणि सकल सपाट करणारा देव आहे. तो अंधारात निधी आणि गुप्त स्थळी लपवलेला धन देणारा देव आहे. अंधळ्यानं मागितलं, येशू त्याला थांबून डोळे दिले. कुष्ठरोगी पालता पडला, स्पर्श केला, त्याला कुष्ठ गेलं. त्याचं व्यभिचारी स्त्रीनं आत येऊन तेलाची कुपी येशूच्या डोकावर टोचली, रडली, चरण केसांनी पुसलं, सन्मान केला येशूला. हे तिचं प्रेम आहे. येशू तिला क्षमा केली. आज तुमच्याजवळ येशूला देण्यासाठी काय काय आहे, द्या द्या. किती दिवस साठवून ठेवणार आहे? येशूला द्या, गरिबांना द्या, मंडळीत द्या, एकमेकाला मदत करा, मदत करा. आज तुम्ही कुणाच्या मागून जात आहात? येशूच्या मागून जात आहात. येशूचा दुसरा प्रश्न आहे की तुम्ही काय शोधता? ते म्हणाले, प्रभू कुठे राहतोस? रबी कुठे राहता? त्याने काय म्हटलं? या म्हणजे पाहाल. या. रोज तो आम्हाला बोलावत आहे. त्याचं काही सण आणि उत्सव ठरलेला नाही बरं का. वर्षातून एकदा, अमावास्याला, पौर्णिमेला, सणाला, यात्रा खोत्राला असा येशू सापडणारा देव नाही. रोज
येशू ख्रिस्त आमच्यासाठी रोज म्हणत या, माझ्या जवळ या, हो कष्टी भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्या जवळ या, म्हणजे मी तुम्हाला रोज येशू बोलावत आहे, रोज. पण आम्ही रोज त्याच्याकडे येतो का? रोज त्याच्या चरणाजवळ बसून प्रार्थना करतो का? रोज त्याचं बायबल वाचतो का? रोज त्याच्याकडे दृष्टी लावत आहे काय? रोज त्याच्या बरोबर आमचं जीवन बिलगुन आहे काय? काही लोक प्रभू मध्ये आहेत पण प्रभूला आपल्यामध्ये ठेवत नाहीत, हा प्रॉब्लेम आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही प्रभू मध्ये आहात पण प्रभूला तुमच्यामध्ये ठेवा. कसा राहतो प्रभू? जेव्हा तुम्ही वचन ऐकता किंवा वाचता तेव्हा प्रभूला तुमच्यामध्ये ठेवता. जेव्हा तुम्ही परमेश्वराची स्तुती आराधना करता तेव्हा प्रभूचा पवित्र आत्मा अभिषेकाद्वारे ख्रिस्त तुमच्यामध्ये राहतो. जेव्हा शंभर पाळता, अर्पण देता, एकमेका प्रीती करता, म्हणजे तुम्ही प्रभू मध्ये नाही तर प्रभू तुमच्यामध्ये राहतो. प्रेज द लॉर्ड. हॅलो, भीती वाटणार नाही, अस्वस्थ वाटणार नाही. आणि मग तुम्ही म्हणाल, हे प्रभू, जसा तू पित्यामध्ये आणि पिता तुझमध्ये आहे तसंच येशू मी तुझ्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये आहेस. आता येशू तुझ्या प्रीतीपासून, तुझ्या सौम्यक्षतेपासून, तुझ्या वचनापासून, तुझ्या आत्म्यापासून, तुझ्या लोकांपासून, तुझ्या सेवकापासून, तुझ्या मंडळीपासून, येशू ख्रिस्ता माझ्या देवा मला कोण विभक्त करेल? होय माझ्या बहिणीनं, कदाचित तुमच्या घरात काहीतरी प्रॉब्लेम्स असतील, पैशाचे असतील, वादविवाद असतील, घरोघरी मातीच्या चुली, घरोघरी मातीच्या चुली असतात. म्हणून घरामध्ये वैर, वाद, विवाद याकडे लक्ष देऊ नका. संवाद करा देवाबरोबर. परमेश्वर म्हणा, प्रभू येशू माझ्या घराला या वादातून तू मिटव, शांती दे प्रभू. प्रभू मी शांत राहीन, तू यांचा ताबा घे. जेव्हा येशू ख्रिस्त शिष्यांच्या बरोबर प्रवास करत होता त्यावेळेला लाटाने वादळ झालं. येशू बोटीमध्ये आहे म्हणून काय बाहेर लाटाने वादळ होत नाही काय? झालं. परंतु त्यांनी येशूला काय केलं? हलवलं. येशू येशू आम्ही बुडतोय, तुला आमची काळजी नाही काय? प्रभू झोपला नव्हता. येशू झोपत नाही तुमच्या जीवनातून, तुम्हाला अंतर देत नाही, तुम्हाला सोडून देत नाही. आम्ही कधी कधी येशू ख्रिस्ताला झोपवतो. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही प्रार्थना करत नाही, जर तुम्ही आत्म्याने भक्ती करत नाही, शब्द पाळत नाही, अर्पण देत नाही, देवाला बिलगून राहिलेला नाही, तर तुमचा ख्रिस्त तुम्ही झोपवलाय. प्रेज द लॉर्ड. मग कधी कधी भीती वाटते की माझ्याबरोबर येशू आहे का नाही, माझं कसं होईल? प्रिय, आज विश्वासार्ह बहीण भावांना मी सांगतो, येशू आयुष्याच्या प्रवास शेवटपर्यंत तुमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. येशू उठला आणि तो त्याला म्हणाला, तुमचा विश्वास कुठे आहे? आणि तो उठून त्या लाटांना म्हणतो, उगा राहा. वादळांना पण त्याने शांत केलं आणि जहाज पलीकडे गेलेलं आहे. माझ्या बंधू आणि बहिणीनो, ज्या जहाजातून, कौटुंबिक जहाजातून, व्यावसायिक जहाजातून तुम्ही जे प्रवास करत आहात ना, ज्या दिवशी येशूवर तुम्ही विश्वास ठेवलेला तो तुमचा पिता झालेला आहे आणि तुम्ही त्याची मुलं आहात. तो तुम्हाला पलीकडे घेऊन जाईल, तुमच्या परिवाराला पलीकडे घेऊन जाईल, तुमच्या उद्योगाला भरभराटीत नेईल, तो तुमच्या नोकरीमध्ये यश देईल. तो तुम्हाला बुडवायचा नाही. ज्या जहाजात, ज्या बोटीत येशू आहे ती जहाज बुडणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुमच्या घरानं, बायबल मध्ये लिहिलेलं आहे, धार्मिकाच्या घरानं भिकेस लागणार नाही. जितक्याने येशूकडे पाहिलं ते प्रकाश पावलेले आहे. माझ्या प्रियानो, येशू रोज आम्हाला बोलावतो आणि काय म्हणतो? या म्हणजे मग त्याने येऊन तो कुठे राहतो ते पाहिले. त्या दिवशी ते त्याच्या येथे राहिले. का म्हटले? आता बघितलं, हा इथं चर्च भरतोय, बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, एक 5-10 मिनिटं बसलो, बरं वाटलं बघ. हा दिलकर, बरं वाटलं बघ. आता पुढच्या आठवडे बाबा बघ, आता सारखा सारखा मला काही नादात सांग, त्या पायऱ्या काही चढणं सोपं आहे वय? जबरदस्तीने येऊ नका, जबरदस्त इथं या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसं या? जबरदस्ती यायचं माझ्यासारखं. प्रेज द लॉर्ड. जबरदस्ती नाही ते यायचं, जबरदस्त यायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खालची पण म्हटली पाहिजे, जोशला आल्यात का काय लग्नाला. हालेलुया. स्वच्छ, सुंदर, व्यवस्थित, टिपटॉप मध्ये यायचं.
आठवड्यात एकदा इथं लग्नच आहे असं वाटलं पाहिजे लोकांना. प्रेज द लॉर्ड. नाही उठलंय आता जायचंय चर्चला. आता बाबाचं स्वप्न असेल का नाही अजून काय कुणास ठाऊक. तुझं स्वप्न का बाबा सगळं बाहेरचं. उठलास की तिला आंघोळ केलीस का, साबण लावलास का. लवकर उठा. रविवारी सकाळी 6-7लाच उठा. स्वच्छ साबणानं शॅम्पू लावून स्वच्छ आंघोळ करा. दात बीत घासा. चांगली कपडे रात्री इस्त्री करून ठेवा. मी मुद्दाम सांगतोय दातल्या एकाला जरी बसला फटका तरी मला पास आहे. प्रेज द लॉर्ड. बघतोय शर्ट कुठला घालू. अरे आदल्या दिवशी घालून ठेव. माझी सगळी तयारी असते अगोदर. म्हणा नाही तासभर सकाळी 11 वाजले तर शर्ट शोधतोय, 12 वाजले तर साडी शोधतीय आणि चप्पल काढायला गेले अरे बंदच तुटलाय की. राहू दे आता चर्चला जायला. अनवाणी पायाने ये बाई इथं. तो येईल ना तेव्हा हाय तसं उचलून जायला लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून ते आले, त्यांनी पाहिलं आणि ते गेले नाहीत. मी आले, मी पाहिले, मी निघाले. आलीस कशाला. कशाला आलीस. काही लोकांना वाटतं पप्पा लगीन करायचंय होय. सासू कशी आहे बघा, किती नंद आहेत, लगीन झाले का. काही लोकांना ना छोटा परिवार पाहिजे. तर जास्त बोलत नाही. हालेलुया. मी आले, मी पाहिले, मी निघाले. प्रभू पाहतो तुम्हाला आणि मगच सगळं होतं. ते राहिले त्याच्याजवळ. प्रेज द लॉर्ड. राहिले आणि ते त्याच्या इथे राहिले तेव्हा सुमारे 10वा तास होता. काळजीपूर्वक ऐका. जे दोघे जण योहानाचे म्हणणे ऐकून, योहान बाप्तिस्मा करणारे योहान याचं म्हणणं ऐकून त्याच्या मागे गेले. येशू ख्रिस्ताच्या मागून गेले. का गेले लक्षात ठेवा. योहानाने एक सत्य सांगितलं होतं. हा जगाचं पापहरण करणारा देवाचा पुत्र. हॅलो काळजीपूर्वक ऐका. काय हरण करणारा. काय हरण करणारा म्हणा. येशू ख्रिस्त जगाचं पापहरण करणारा देवाचा पुत्र. या दोघांनी ऐकलं, विश्वास ठेवला आणि गेले आणि त्याच्याबरोबर राहिले. आणि मग त्याच्यामध्ये कोण होतं. ब्रदर दिनकर. त्यात शिमोन पेत्राचा भाऊ. त्या दोघांची नावं ऐका. काळजीपूर्वक ऐका. त्या दोघांमध्ये कोण होतं. शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया. अंदर ये ना. अंद्रिया अंदर ये ना. काही लोक अंदरच येत नाही. बाहर बंदर बन के खड़े हैं. अंदर आते नहीं, बंदर बन के खड़े हैं. इस झाड़ से उस झाड़ पर खाली छलांग लगाते हैं. इस पास्टर के तरफ, उस मंडली के तरफ. सीधा होतेच नहीं. जो अंदर है वो अंद्रिया है. मना जो अंदर है वो अंद्रिया है. जो बाहर है, जो अंदर नहीं है, जो अंदर नहीं है, जो बाहर है वो बंदर है. बंदर ही है. मना बंदर ही है. बंदर कापड पहनने से आदमी नहीं बनता. मराठीत सांगू. माकडानं कपडे घातली तर माणूस होत नाही. होतो. काळजीपूर्वक आहे का. मी मनाचा कवी आहे. मी बायकोला काल सांगितलंय आता येणाऱ्या दिवसामध्ये मी कीर्तन करणार आहे इथं. प्रेज द लॉर्ड. माझ्यासाठी प्रार्थनेत आठवण करा. प्रेज द लॉर्ड. मला आपण जरा तसं व्हायला लागले. आता आधी कीर्तन करावं असं वाटायला लागले. आधी आपण काय करू इथं झलक घेऊया. माझं कीर्तन ऐकून तुम्ही एक सटकाय लागलं तर निदान 4 माणसं तर माझ्या कीर्तनाला पाहिजेत का नाही. बरोबर आहे का नाही. जेवणाची सोय करतो वाटले. हालेलुया. मग तर पाळच मग काय पाहिजे ते. हालेलुया. खाना. अरे रे रे रोजाना तांदूळ असतो ना पास्टर. रोजाना खाना. मामा म्हणतात मी रोजाना आणतो, तुम्ही करा कीर्तन. कारण मामाने आम्हाला खूप चांगले पेढे आणि हे सगळं आणलं आणि दिलं. काही गोष्ट असेल. धन्यवाद.
मला काय सांगायचं आहे की कधी कधी मला असं वाटतं, मी पुष्कळ कविता पण लिहित आहे या दिवसामध्ये. एक दिवसात मी काल एक कविता लिहिली, सगळ्यांनी वाचली. किती लोकांनी वाचली? एवढ्यांनीच वाचली, परंतु दोघांनीच लिहिले. खूप छान, खूप छान. बाकीचे काही मला प्रतिसादच देत नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही लिहा, मी लिहितो प्रतिसाद. काही काळजी करू नका. एका मोठ्या तज्ञ डॉक्टरने मला लिहिलं काल, ती माझी कविता बघून. श्यामकांत, यू आर टॅलेंटेड बॉय. तुझ्या देवाने एक वेगळं टॅलेंट घातलेलं आहे. मला दुसऱ्या एका डॉक्टरने लिहिलं, खरंच तुमच्या लिहिण्यामध्ये जी काव्य शब्दरचना आहे ती मला बोलली. एका कीर्तनकाराने मुंबईवरून मला लिहिलंय, सुंदर सुंदर सुंदर, अतिसुंदर. हालेलुया. प्रियानो, जे शब्द आहेत तो देव आत्म्याच्या द्वारे मला देत आहे. आणि मी तुम्हाला असंच म्हणत नाही, पहा तुम्ही प्रार्थना करा, एक दिवस इथं मी कीर्तन नक्की करेन. प्रेज द लॉर्ड. अहो असेल व्यवस्थित वर्तन तर का होणार नाही कीर्तन. अहो असेल व्यवस्थित वर्तन का होणार नाही कीर्तन. आणि मग प्रभू भरेल हे सगळे बर्तन. भरेल सगळे बर्तन. हालेलुया. जमतंय? हालेलुया. येशूच्या मागं दोघं निघाले. प्रॉमिस 1 वाजताचा आहे, 10 मिनिटात थांबवतो. कोण आहे ते दोघे? त्यात सिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला. एकटा आला नाही. काळजी काय का, त्यानं आपल्या भावाला सांगितलं. माझ्या प्रियानो, हा येशूचा पहिला शिष्य आहे. तो, त्याचं नाव नेहमी लक्षात ठेवा, अंद्रिया. इंग्लिश मध्ये अँड्रू म्हटलेलं आहे. यानं काय सांगितलं आपल्या भावाला? त्याला अंद्रियाला स्वतःचा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला. शिमोन म्हणजे त्याला पेत्र म्हणतात. तो पहिल्याने भेटला. काय शुभ्र आहे का, मी 10 मिनिटात थांबणार आहे. तो पहिल्याने भेटला. तेव्हा अंद्रियानं की सत्य रहस्य आपल्या पुरतं ठेवलं नाही, तो आपल्या भावाला सांगतो. तेव्हा तो त्याला म्हणाला, तेव्हा तो अंद्रिया आपल्या भाऊ पेत्राला म्हणाला, मसीहा. दादा, भैया, डिअर ब्रदर, मसीहा म्हणजे ख्रिस्त आम्हाला सापडला आहे. आम्हाला सापडलाय. माझ्या प्रियानो, एका भावानं एका आपल्या भावाला सत्य सांगितलं की मला कोण सापडलंय. पैसा सापडलाय, सोनं सापडलंय, हिरा माणिक. मी तर म्हणतो पैसा सोना हिऱ्यापेक्षा एक गोष्ट त्यानं सांगितली की मला या सगळं देणारा, सगळ्यांचा मुख्य येशू मसीहा सापडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. अंद्रिया आपल्या भावाला म्हणतो, मला मसीहा म्हणजे ख्रिस्त सापडलेला आहे. ख्रिस्त म्हणजे तारणारा. तुम्ही म्हणाल, हॅलो काळजी बरं काय का, या पेत्राला आता दोघांनी सुवार्ता सांगितली. पहिली कोणी सांगितली? योहानानं. हा पहा जगाचं पापहरण करणारा देवाचा कोकरा. का पेत्राला गरज होती या सुवार्तेची? की येशू पापहरण करणारा देवाचा कोकरा आहे. त्याला आवडलं, ऐकलं, समाधान झालं, आनंद झाला आणि तो येशूच्या मागून गेला. स्वतःचा भाऊ सक्का खरं त्याला सांगत आहे, मला मसीहा म्हणजे ख्रिस्त सापडला. आणि म्हणून हे दोघं जण त्याच्या मागून गेले. काय झालं पुढं? त्याने त्याला येशूकडे आणले आणि आपल्या भावाला कुठं आणलं? दारूच्या अड्ड्यावर, वाईट ठिकाणी. आज माझ्या भावानं, बहिणीनो, लोक तुम्हाला कुणाकडे नेत आहेत, लोक तुम्हाला कुठे उभा करत आहेत, लोक तुम्हाला काय सांगत, काय दाखवत आहेत. काय शुभ्र काय का, इकडे संदेशाकडे लक्ष द्या, फार महत्वाचा आहे. आज हे जग तुम्हाला कुणाकडे नेत आहे. आज तुम्ही कुठे जात आहात आठवडाभर. कदाचित तुम्हाला कोणतर म्हणेल, तिथे एक मनुष्य आहे, सगळं सांगतोय, तिकडे चल. तिकडे एक मनुष्य, तिकडे एक बाई आहे, ती असं करते, तिकडे चल. मी नॉन ख्रिश्चन विषयी म्हणत नाही. काही ख्रिस्ती लोकांमध्ये या गोष्टी आहेत. मला प्रवाहिक आजीनं फोन करून सांगितलं, पालक साहेब, जेव्हा मी तुमच्याकडे यायला लागले, मला देवाने आशीर्वाद दिला. मी तर वचन ऐकलं आणि वचनानं मी आशीर्वादी झाले. इथं मला
मंडळीची सहभागिता आवडली, मला सगळं आवडलं इथं, म्हणून मी एवढ्या दूरून येते. बाळासाहेब एक गोष्ट बोलू का? बोला. मी पुष्कळ वर्ष येशू ख्रिस्ताकडून आरोग्य, आनंद, जीवन सापडण्याचा प्रयत्न केला, शोधण्याचा. आणि एका ठिकाणी मी प्रार्थनेला जात होते आणि ती व्यक्ती माझ्या घरी येऊ लागली आणि तिला मी माझ्या गरजा, गोपित गोष्टी सांगितल्या. ती म्हटल्या 5 उपवास करतो मी तुझ्या घरी येऊन. म्हटलं चांगली गोष्ट आहे ती, आजी म्हणाली. आणि जेव्हा ती उपवासाला आमच्या घरी आली, म्हटली आजच्या एका उपवासाचे 5,000 रुपये. गोष्ट खोटी नाहीये. मी दिले, कारण मला शांती हवी होती, मला समाधान हवं होतं, मला यश हवं होतं. आणि मी त्या उपवास करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला मी 5,000 रुपये दिले. दुसऱ्यांदा ती व्यक्ती आली आणि एक उपवास करतो म्हटली, अनेकदा 5,000 घेतले. 5 उपवासाचे 5 किती झाले हो? 25,000 रुपये त्या बिचाऱ्या भोळ्या बाबड्याजीकडनं त्या व्यक्तीने घेतले. पालसाहेब, तुम्ही तर इथं वचन तर देताच, पण देवाचं प्रेम पण देत आहे. मंडळी खूप चांगली आहे हो. मंडळीमध्ये प्रार्थनेचं उत्तर मला मिळालं. तिथं दिलं जातं, तिथं घेतलं जात नाही. प्राइज द लॉर्ड. आणि म्हणून पाहिजे या मंडळीमध्ये मी येते, मी आशीर्वादित झालेले. काळजी बरं काही का? आज त्याच्या बाहेर असं पाप, अशी अधार्मिकता, असं चुकीचा व्यवहार चालू आहे. काही लोकांच्या ठिकाण वागण्यामध्ये म्हणजे प्रियानो, ते संत नाहीये, ते भोंदू व्हायला लागलेले आहेत. अशा लोकांपासून जपा. कदाचित तुमचे पास्टर कडक बोलतात, पण तुमच्यासाठी कडक प्रार्थना पण करतात. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला प्रेम देणारे पास्टर आहेत, तुम्हाला प्रेम देणाऱ्या बहिणी आहेत, भाऊ आहेत, प्रार्थना करणारे लोक आहेत. येशू ख्रिस्ताला धन्यवाद द्या की प्रभू, मला एक चांगली मंडळी, चांगले पास्टर, चांगले बहीण भाऊ मिळालेले आहेत. कधीच कृतज्ञ होऊ नका मंडळीच्या विरोधात. कृतज्ञ व्हा, उपकाराची जाणीव ठेवा. ज्या येशूने तुमच्यावर प्रेम केलं, ज्या मंडळीनं प्रार्थना केल्या, ज्या सेवकानं तुला वचन सांगितलं, आयुष्यभर विसरू नका. हे राहिले ते येशू बरोबर. भावाचं ऐकून, योहानाचं ऐकून का राहिले माहित आहे तुम्हाला? पेत्र हा का राहिला येशूला बिलगून? वचन, त्याने त्याला येशूकडे आणले. काळजीवर काय का? जेव्हा भावानं भावाला येशूकडे आणलं, येशूने त्याचकडे पाहून म्हटले, येशू ख्रिस्तानं त्याच्याकडे आता वैयक्तिक पाहिलं आणि म्हटलं, तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस. तू असं म्हटलं तर तू याचा भाऊ आहेस. आणि काय त्याला वैयक्तिक, त्याला एन्काउंटर म्हणतात. एन्काउंटर म्हणजे एखादा अट्टल गुन्हेगार असतो ना, तो बरेचदा सांगून पण सुधरत नाही आणि मग कधीतरी पोलिसांना चकमा देत असतो, चुकवत असतो आणि खून करत राहतो, दरोडे घालत राहतो, समाजाला त्रास देत असतो. अशांना पोलीस शोधतो आणि मग जर सापडला तरी पण तो काय करतो? पोलिसांची हत्या हिसकावून घ्यायचा प्रयत्न करतो, पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पोलिसावरती काय करतो? तो फायरिंग करायचा प्रयत्न करतो. अशा वेळेला प्रियानो, अशा मनुष्य जेव्हा पळून जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्यावरती काय केला जातं? त्याच्यावर फायरिंग केली जाते. खरं तर ती फायरिंग शरीराच्या खाली पायाला मारण्याची मला वाटते परवानगी आहे, यासाठी की त्याला थांबवावं. धार्मिक दृष्ट्या जी एन्काउंटर आहे ते परमेश्वर देखील, आम्ही या जगात असताना आम्ही देखील सैतानानं आम्हाला लबाड, खुनी, पापी, व्यसनी, नाशाकडे जाणार असं आम्हाला आदामामध्ये बनवलेलं आहे. आदामामध्ये आम्ही मरणाकडे जाणार आहोत. काळजी फरक आहे का? परंतु दुसरा आदाम जो स्वर्गातून आलेला येशू ख्रिस्त आहे, त्याच्याशी आमचं एन्काउंटर होणं फार महत्वाचं आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताची समोरासमोर भेट जेव्हा होते तेव्हा मनुष्याचं जीवन बदलतं बदलतं बदलतं. जसं आकाशातून वाणी आली शाऊलाला, शाऊला शाऊला माझा छळ का करतोस? वाणी आली प्रकाशाला, तेव्हा दुसऱ्याला बांधणारा मारणारा क्षणात काय झाला? पडला. परमेश्वराने येशू ख्रिस्तानं शाऊलाशी केलेलं ही एन्काउंटर आहे. आणि मग तो आंधळा झाला. प्रभू तू कोण आहेस? ज्याचा तू छळ करतोस तो मी आहे.
त्याला समजलं हा येशू स्वर्गीचा देव आहे. मी हे करतोय, ख्रिस्ती लोकांना त्रास देतोय, चुकीचं आहे. आणि त्याच्या जीवनात बदल झाला. त्यानं पश्चाताप केला, बायबल वाचायला चालू केली, बाप्तिस्मा घेतला आणि शाऊलाचा काय झाला? येशू बरोबर जेव्हा एन्काउंटर झालं शाऊलाचं, तेव्हा तो शाऊलाचा पाऊल झाला. काळजी बरं काय का, तुमच्या जीवनात, माझ्या जीवनात काही वर्षापूर्वी वचन आलं, देवाचा आत्मा आला आणि तुम्ही मी प्रार्थना केल्यावर पडलं असेल किंवा रडलं असेल, परंतु आज जे जडलोय प्रभूला म्हणून घडलोय. आज आपण प्रेज द लॉर्ड. प्रभूला जडल्याशिवाय प्रभू घडवत नाही. प्रेज द लॉर्ड. माझ्या बहीण भावानं, येशू ख्रिस्ताने तुमचं आणि माझं एन्काउंटर केलेलं आहे. आता आपण पापी नाही, चोरी लुटारू नाही, तर आपण देवाची लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. काळजी बरं काय ग, येशू ख्रिस्ताला जेव्हा हा योहान पेत्र बघतो, त्याला काय म्हणतो? तू कोण आहेस? तू योहानाचा पुत्र शिमोन आहे. तू शिमोन आहेस. तुला काय म्हणतील? तुला केफा म्हणजे पेत्र म्हणतील. काळजी बरं काय का, माझ्या प्रियानो, येशूच्या मागून जाण्याची जगाला गरज आहे. ख्रिस्ती लोकांना फक्त नाही, तर येशू जगाचं पाप हरण करण्यासाठी आलेला देवाचा पोखरा आहे. प्रेज द लॉर्ड. देवाने जगावर प्रीती केलेली आहे यासाठी की आम्ही आमचा नाश होऊ नये, तर आम्हाला सार्वकालिक जीव. काळजी बरं काय का, आज देखील आनंदाची गोष्ट घडत आहे की जग येशूच्या मागून जात आहे आणि येशू लोकांना जगातून, नाशातून, पापातून, मरणातून, नरकातून काढत आहे. परंतु जे शैतानाच्या अधीन आणि स्वाधीन आहेत त्यांना समजत नाही. त्यांना वाटतं येशूच्या मागून जाणं म्हणजे धर्मांतर आहे, धर्म बदलला जातो. नाही, जीवन बदललं जातं. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताचं आणि पेत्राचं पहिली भेट झाली. काळजी बरं काय का, परंतु ज्या वेळेला हाच पेत्र कोळी होता आणि मासे पकडायला कुठे गेला? समुद्रावर गेला. काळजी बरं काय का, रात्रभर त्याने जाळं टाकलं, एकही मासा आला नाही. सकाळच्या वेळी तो काय करत होता? आपलं रिकामं जाळं धुत होता. पुष्कळ आम्ही कष्ट करतो पण हाती काहीच लागत नाही. बायबल सांगतो जणू काही भोग पडलेल्या पिशवीत साठवल्यासारखी कधी कधी आमची गत होते. आम्ही पुष्कळ अन्न खातो पण आरोग्यच नाही. आम्ही पुष्कळ प्रार्थना करतो पण शांतीच नाही. याचं कारण एकच आहे की आम्ही येशूच ऐकत नाही. आम्ही वचनाप्रमाणे मागत नाही किंवा चालत नाही. पेत्राचं जाळं रिकामं होतं. पेत्राची बोट काटाला लागली होती. दुरून येशूनं पाहिलं, अरे अरे अरे, आणि येशू ख्रिस्ताला कळवळा आला. हाच तो पेत्र. रात्रभर त्यानं जाळं टाकले, काहीच नाही. येशू दुरून मजा बघत बसला नाही. येशू ख्रिस्त त्या आपल्या समुदायाला घेऊन पेत्राजवळ गेला आणि काय म्हणाला? पेत्रा, काय जाळं टाक म्हटलं? काय म्हटलं पेत्राला? काय म्हणाला? पहिला संवाद काय झाला? मी सांगतो तिथं जाळं टाक. अजून तुझी बोट मला दे. काळजी बरं काय का, बरेचदा आम्ही बायबल वाचताना घाई गडबड करतो. येशूला ओळखताना पण घाई गडबड करतो. प्रियानो, पेत्रासारखं जीवनात तुमच्या आशीर्वाद यायचा असेल, तुमच्या जीवनामध्ये अनुग्रह, अभिषेक, तुमचं वैयक्तिक जीवन आशीर्वादित व्हावं, व्यावसायिक जीवन, नोकरीचं जीवन, कौटुंबिक जीवन जर आशीर्वादित व्हायचं असेल तर पेत्रासारखं येशू ख्रिस्ताकडे बघा. येशू दुरून पाहतो आणि जवळ येणारा देव आहे. येशू दुरून आमचा स्वभाव, आमचं रिकामपण, आमचं कर्ज, आमच्या समस्या दुरून पाहतो आणि जवळ येतो. तो जवळ येणारा देव आहे. स्वर्ग सोडून पृथ्वीवर मानव रूप धारण करून आलेला येशू आहे. प्रेज द लॉर्ड. जवळ आला. पहिला प्रश्न काय? पेत्रा, तुझी बोट मला दे. जेव्हा येशू ख्रिस्त आम्हाकडे येतो तेव्हा पहिल्यांदा त्याला काय पाहिजे? आम्हाकडून आमचं समर्पण पाहिजे. तू माझ्याकडे वळ. येशू म्हणतो मी तुझ्याकडे वळेन. तू माझ्या जवळ ये, मी तुझ्या जवळ येईन. तू माझं ऐकशील तर मी तुझं ऐकेन. आज लोक फक्त मान डोलवणारे आहेत, फक्त बायबल बाळगणारे आहेत, वाचणारे कमीच. चर्चला येणारे आहेत पण चर्चमध्ये भाग घेणारे कमीच. म्हणून आमची भरभराट होत नाही, म्हणून आम्ही पुढे जात नाही. आणि काही लोक आम्हाला म्हणतात
हाय तसं आहे बघा तुम्ही. काही लोक कसं म्हणतात, हाय तसं आहे, काय बदलच नाही. बदल व्हायला पाहिजे. म्हणजे काय, जाड व्हायला पाहिजे, कायाचं पांढरं व्हायला पाहिजे, हा बदल नव्हे. बदल म्हणजे अरे हे एक साधे ब्रदर होते, ही साधी बहीण होती, किती छान आता उपासना करते, किती छान प्रार्थना करते, किती छान तिची परमेश्वरनं ती त्या झोपडीमध्ये राहत होते, चांगलं घर दिलं, तिनं लेकरं तिची आता टॉपला गेली, सगळं चांगलं. एक माता जेव्हा मुलांच्याकडे लक्ष देते तेव्हा देव तुझ्या घराला आशीर्वाद देतो. एक पिता जेव्हा मंडळीकडे लक्ष देतो तेव्हा आणि कुटुंबाकडे लक्ष देतो आणि व्यवसायाकडे नोकरीकडे तेव्हा तो आशीर्वादित होतो. म्हणून स्तोत्रकार दावीद राजा म्हणतो, धन्य तो पुरुष जो परमेश्वराचा भय धरतो आणि त्याच्या मार्गाने चालतो. तू सुखी होशील. तुझ्या माझघरात तुझी स्त्री जणू काही द्राक्षीच्या सफळ वेलासारखी होईल. तुझ्या मुले तुझ्या मेजासोबत जैतुनाच्या रोप्यासारखी होतील. मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडतील. परमेश्वराचं भय बाळगणारा पुरुष याप्रमाणे आशीर्वाद पावतो. प्रियजनांनो, आम्ही धन्य आहोत, आशीर्वादित आहोत. परंतु आमच्यात प्रॉब्लेम कुठे आहे की प्रियानो, आम्ही परमेश्वराचं ऐकतो परंतु ऐकून त्याप्रमाणे करत नाही. अर्धा तास प्रार्थना करा, तास बायबल वाचा, वेळ मिळेल तेव्हा सुट्टीच्या दिवशी मनन करा, आजाऱ्यांना जाऊन भेटा, गरिबांना मदत करा, देशासाठी प्रार्थना करा, राज्यासाठी प्रार्थना करा. अनेक वेगवेगळी पुस्तकं आहेत, वाचा, ज्ञान घ्या. ज्ञान समाजामध्ये जगामध्ये काय घडामोडी घडायला लागलेल्या आहेत, काय व्हायला लागले ते समजून घ्या. घरामध्ये डिस्कस करा चांगल्या गोष्टीविषयी. कुणाच्या तर एखाद्या कुटुंबाविषयी, व्यक्तीविषयी रात्रभर आणि दिवसभर डिस्कशन करण्यापेक्षा आज आपल्या देशात काय घडत आहे, समाजात काय घडत आहे, चांदीचा रेट किती, सोन्याचा रेट किती, कधी कधी डिस्कस करायला हरकत नाही. धान्याचे रेट काय वाढलेले आहेत, भाजीपाला कसं झालेला आहे, आज राजकीय उलथापालथ काय व्हायला लागलेले आहे, संसदमध्ये किती मंत्री आहेत माहित पाहिजे. आपण कधी घरामध्ये ज्ञानानं चर्चाच करत नाही हो. त्यामुळे आम्हाला देशाचं राष्ट्रपती कोण आणि पंतप्रधान कोण, काही कोण, काहीच माहित नसते. आज देवाचा सेवक तुम्हाला मी सांगत आहे, होय देव आम्हाला ठाऊक पाहिजे, शास्त्र माहित पाहिजे, पण ज्या समाजात आम्ही राहतो त्या समाज व्यवस्थेकडे पण आमचं लक्ष पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे की प्रभू हे घडतंय, हे चुकीचं आहे, येशू असा कोणाचा नाश होऊ देऊ नको, तुझी शांती महाराष्ट्राला दे. प्रेज द लॉर्ड. समजून प्रार्थना करा, उमजून प्रार्थना करा. नका कुणाचा झेंडा घेऊ, पण येशूचा झेंडा तुमच्या हातात देवान दिलाय. प्रेज द लॉर्ड. तो प्रार्थनेचा झेंडा आहे, तो भक्तीचा झेंडा आहे, तो तर हलवा रोज. ख्रिस्ती जीवन हे आहे. पहिल्यांदा त्याने बोट मागितली. कशासाठी? पेत्रा तुझी बोट मला दे, मी या लोकसमुदायाला शिक्षा देणार आहे. आज लक्षात ठेवा, येशू ख्रिस्ताकडे आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा देव तुम्हाला तुमचं समर्पण मागतो. तो तुमच्या शरीराचं समर्पण करा, परिवाराचं समर्पण करा, पश्चातापाचा बप्तिस्मा घ्या, तेव्हा तो तुम्हाला तारण देईल. पेत्रानं बोट दिली, समुदायाला शिक्षण दिलं, त्यानंतर मग येशू ख्रिस्त म्हणतो, पेत्रा तुझं जाळं खोल काय कर, समुद्रात टाक. त्या अगोदर जराशी बोट किनाऱ्याला आहे, बांधाव बसलायस, माग माग बसतोस, जरा कुठं ये, पुढं पुढं ये, मधी मधी ये. काही लोकांना किनाऱ्याला बसायची सवय, माग माग बसायची, तेवढंच ऐकायचं, निघून जायचं. बांधाव बसणारा शेतकरी नसतो, शेतात उतरणारा शेतकरी असतो. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद. समुद्रात खोल जाणारा कोळी असतो, बरं आहे ना. हॉस्पिटलमध्ये काम करणारा, पेशंट सभोवती काम करणारा डॉक्टर असतो, खुर्ची बसणारा डॉक्टर नाही उपयोगाचा. प्रेज द लॉर्ड. काम करा. मंडळीमध्ये देखील मागं मागं असणारे प्रभूचे काम करीने, पुढे पुढे येणारे काम करे. प्रेज द लॉर्ड. पहिल्यांदा त्यानं बोट दिली, दुसरं आत सर म्हटला, बोट आत गेली. मी सांगतो तिथं जाळं टाक. जाळं टाकलं, पण चाकताना काय म्हणतो, प्रभू मी रात्रभर जाळं टाकलं, एकही मासा आला नाही. पण येशू तू सांगतोस म्हणून. प्रियजनांनो, कदाचित बरेच वर्ष, बरेच दिवस झाले असतील, तुमची एखादी गोष्ट सँक्शन झाली नसेल, काही गोष्टी तुमच्या अडल्या असतील, नटल्या असतील, पण आज येशू देवाचा सेवक, देवाचा येशूचा सेवक म्हणून तुम्हाला सांगत आहे,
माझ्या बहिणी, माझ्या बंधू, निराश होऊ नको. विश्वास धरून जाळ्यात टाक आणि प्रभूला म्हणे, येशू या आठवड्यात माझं घर उभं राहिलं पाहिजे, माझ्या मुलांची विवाह व्हायला पाहिजे, येशू माझं उद्योगामध्ये भरभराट व्हायला पाहिजे, मला प्रभू ही शुगर माझी व्यवस्थित नॉर्मल येऊ दे, माझं ब्लड प्रेशर नॉर्मल होऊ दे, माझं सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ दे. येशू ख्रिस्ताला म्हणा आणि विश्वासाने जाळ्यात टाका. प्रभू तुमच्या जाळ्यात माशांचा घोळका दिल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. आम्ही फक्त राबत राबत काम करत राहतो, पण तोंडानं देवाकडे मागतच नाही हो. फक्त देवा 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 देवा, अरे अरे उठताना देवा 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 देवा, झोपताना देवा देवा देवा, आणि मग कुणाच तर ऐकू आलं तर देवा देवा देवा. देवा देवा देवा, आता देवा 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 काम करायला लागलाय. हालेलुया. येशू प्रभू, येशू ख्रिस्त देव आहे. हालेलुया. बायबल मध्ये लिहिले असले प्रभू खाली आणि वर लय आहेत, पण एकच प्रभू आहे, तो म्हणजे येशू प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. टाकलं जाळं, अरे मी तर कोणी, सगळा समुद्र माहित मला, सगळं मला माहित, आणि हे काय अवाक झाला. योहान, पेत्र, योहान, याकोब, या 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 या, मला मदत कर. सवंगड्यांना, भागीदारांना बोलावलं. एक गोष्ट घडली, आयुष्याकडे काय काम थांबतोय. शेवट त्याला आशीर्वाद बघितला, माशांचा घोळका. तेव्हा मात्र तो अचंबित झाला आणि मग म्हणतो, येशू माझ्यापासून दूर जा, माझ्यापासून दूर जा, कारण मी. यासाठीच योहानाचं म्हणणं ऐकून त्याला समजून आलं होतं, मला पाप क्षमेसाठी येशूची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत पापांची क्षमा होत नाही, तोपर्यंत आमचं वैयक्तिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवन सुधारत नाही. पेत्र योहानाचं म्हणणं ऐकून येशूच्या मागून कशाला गेलता सिस्टर, तर त्याला पापक्षमेची गरज होती, पण तरी पण तो पळाला होता. त्याला सांगितलं होतं येशूने, तो योहानाचा पुत्र शिमोन आहेस, तुला केफा म्हणतील. परंतु त्यानं काय केला, तेवढंच ऐकला, तेवढंच बरं वाटलं. बरेचदा आम्ही तेवढंच ऐकतो आणि परत आमच्या कामाला जातो. काम करावं, मी पण 28-29 वर्ष काम केलंय, पण प्रभूचं पण काम करा. प्रभू तुमची सगळी कामं करेल. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणतो, येशू तिथं पापांची त्याला क्षमा केली बरं का, काळजीपूर्वक ऐका. तिथं त्याचं पाचारण केलं. येशू म्हणतो, आज तू मासे धरलेस. काय धरलेस? काय धरले मावशी? आज तू मासे धरलेस, उद्या येणाऱ्या दिवसात तू मासे धरलेस. हे पाचारण आहे, हे पेत्राचं कॉलिंग आहे. हे पेत्राला देवाने यासाठी निवडलं. आज तोच प्रभू येशू ख्रिस्त, माझ्या बहिणी, माझ्या बंधू, आज तो तुला म्हणत आहे, आज तू उपासना करतीस, येणाऱ्या दिवसात प्रवचन देतील. आज तू प्रवचन देत आहेस, येणाऱ्या दिवसात कीर्तन करशील. प्रेज द लॉर्ड. तुला सुट्टी नाही फुल टाइम मिनिस्ट्री मध्ये. प्रेज द लॉर्ड. टेन्शन घेतोयस काय? टेन्शन पण घे सगळ्यांचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याला कसं आहे माहिती आहे काय, आपण म्हणतो, हे बाबा ये मला टेन्शन नको. हे बघा आता मी राब राब राबून आलोय, आपण हे आलोय, मला आता घासभर खाऊ दे, जरा पडू दे. अरे किती पडशील येड्या. सैतानानं धान्य अगोदर बेड्या, येड्या काढून नकोस लय सैतानाच्या खोड्या, आहे की नाही, आणि उठवू नकोस वावड्या. काही लोकांना वावड्या उठवायचं वाजतं, ह्याचं त्याला त्याचं ह्याला वेळ असतो. चिटचॅटिंग करायला, चिटचॅटिंग. प्रभू बरोबर करा चिटचॅटिंग, प्रभू सगळी उत्तर दे. प्रेज द लॉर्ड. आज तू मासे धरत आहेस, उद्या माणसं धरशील. आशीर्वाद मिळाला, व्यावसायिक आशीर्वाद आहे तो. त्याला काय मिळाला? त्याचं जाळं भरलं, त्यानं दिलं लोकांना, आशीर्वादित झाला. आणि त्याच्यानंतर काळजीपूर्वक ऐका, येशू ख्रिस्त त्याच्या घरामध्ये गेला आणि घरामध्ये कोण होतं? बायको होती, पोरं होती, काही सांगितलेलं नाही. एका बाईचं नाव सांगितलंय, अमर. काय होतं? त्याच्या घरात गेला आणि सासू कशानं पडली होती? तापानं पडली.
येशूनं सासूचा हात धरला आणि सासूचा ताप निघून गेला. मी तर म्हणतो तो शरीराचा ताप होता, सासू ही एक तापच आहे. आपण म्हणतो माझी सासू, मला ताप आहे, ताप. सासू ताप म्हणजे ताप आणि सासू हे एक असं गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. पण सुनानो तुम्ही पण सासू होणार आहे, त्यामुळे सासवांना तुम्ही ताप देऊ नका. प्रेज द लॉर्ड. सुनानो सासवांना ताप देऊ नका आणि सासवानो सारखा ताप येऊ देऊ नका. थंड व्हा कधीतरी. आता पण झालं ना किती ताप. येशूनं ओळखलं याला मासं दिल्यात, ह्याच्या घरात याचा एक ताप आहे. हालेलुया. सासू याचा काय आहे, ताप आहे. आणि म्हणून येशू घरात गेला. ताप एक साप आहे, पाप पण एक साप आहे. हालेलुया. येशू सगळ्यांना घालवतो, पापाला घालवतो आणि सापाला पण घालवतो आणि तापाला पण घालवतो. हालेलुया. आता तुम्ही त्याला म्हणायला पाहिजे येशू पाप पण जाऊ दे, साप पण जाऊ दे आणि ताप पण जाऊ दे. तुम्ही म्हणा साप कुठं आहे, घरी गेल्या काढता ना फणा. ए माझ्या नादाला लागशील. अहो फोन करू काय पप्पाला, ज्या पालकानं लावलंय त्या पालकाला. झालं की माहिती त्याला लावलं पिन फीच संपलं की त्या पालकाला काता. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी या वेळेला जरा लग्न बिग्न लावायचं स्थगित ठेवलंय मामा. प्रेज द लॉर्ड. लग्न करणार तुम्ही, खाणार तुम्ही. पास्टरला भांडण झालं की पास्टरला फोन, पायासाहेब कसली शोधून दिलाय, पायासाहेब तिकडून फोन येते तुम्ही कसला हे शोधलाय. अरे कसला, आमचं काय चुकलं बाबानो. भटजीला जावा बघू विचारायला कोण जात नाही, तो सगळं गुंडाळून जातो. माहित पण नसतं काही काही लोकांना भटजी कोण होता तो, पण पालकाला मात्र चांगलं लक्षात ठेवत्या. पोरगी झाले तरी ताप आहे आम्हाला. प्रेज द लॉर्ड. कसली पास्टरनं हे केलं, मूल झालं नाही तरी पास्टरला ताप आहे. प्रेज द लॉर्ड. या पास्टरला लग्न लावाय बोलायचं नाही, मुलंच होत नाहीत. अरे पास्टर जबाबदार आहे. तू देवाकडे माग ना, प्रभू लवकर होऊ दे. आम्ही आशीर्वाद देतोय ना, बरं तिथं काय एकच पालक असतोय. असं करायला लय पालक जमलेली असतात. ते सगळ्यांना शोध ना बाबा, मलाच का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू आमच्यावर पण का वाटत नाही, हा कर प्रभू. हालेलुया. लय ताप आहे पास्टरना, तर लय ताप आहे, पण मी घाबरत नाही. हालेलुया. तुम्ही येशू माझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून येशूनं पेत्राला सांगितलं आज माणसे धरतोस, उद्या माणसे धरशील. सासूचा ताप घालवला, सासू उठून सेवा करायला लागली. येशू ख्रिस्त जेव्हा व्यवसायामध्ये प्रवेश करतो, व्यवसाय आशीर्वादित होतो. येशू घरात प्रवेश करतो, घरातला ताप निघून जातो. परंतु या पेत्राला पुढं पुढं समजलं नाही हो. परंतु त्याचा शिष्य बनल्यानंतर पेत्राच्या जीवनात बदल झाला. सगळे म्हणाले येशू तुला कोणतरी योहान म्हणतोय, संदेष्टा म्हणतोय. पण त्यावेळेला पेत्र म्हणाला येशू तू कोण आहेस, तू ख्रिस्त, तू देवाचा पुत्र आहेस. येशू पेत्राचा प्रवास बघा, तिथं करत करत प्रवास केलेला. येशू बरोबर बिलगुन राहिला, शिष्य झाला, आशीर्वाद घेतोय. व्यावसायिक आशीर्वादी झाला, कौटुंबिक आशीर्वाद झाला, शिष्य झाला. कधी कधी मंडळी हो तुमचं आणि माझं जीवन पेत्रासारखं आशीर्वादित होऊन आम्ही पुढे जातो. आणि काही दिवसानंतर, काही वर्षानंतर आमच्या जीवनामध्ये प्रियानो पुढचा जो पेत्राचा स्वभाव आहे तो प्रवेश करतो. येशूने पेत्राला एकदा विचारलं, पेत्रा कोंबड्या हरवण्यापूर्वी 3 वेळा तुम्हाला नाकारणार आहेस. नाही 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 प्रभू तुझ्यासाठी मी काय देईन, जीव देईन. प्रभू म्हणतो नाही नाही, कोंबड्या हरवण्यापूर्वी तुम्हाला प्रभू हे होणारच नाही. आपण पण पेत्र मासेनं भरतो, घर झालं, आपलं सगळं झालं, मुलं झाली, पास्टर लई चांगले, मंडळी लई चांगली. आणि जसं जसं आपण आशीर्वादित होतो व्यावसायिकरित्या, कौटुंबिक, नंतर कधी कधी सैतान आम्हाला जड करतो. शेवटचं सांगून थांबतो. आपण म्हणतो मी देवाला सोडणार नाही, मी पास्टरला सोडणार नाही, मी मंडळी सोडणार नाही. पण पेत्राच्या जीवनामध्ये प्रियानो कधी कधी सैतानाने हे काम केलं. आज तुम्ही सावध राहा. जेव्हा पेत्र येशू ख्रिस्ताला लोकांनी धरलं आणि आत नेलं, तेव्हा पेत्र दुरून दुरून पळत होता. आणि एक बाई शेकत बसली होती. पेत्र तिथं शेकत बसला आणि बाई बघते म्हणतोय, ती मग तो म्हणाला अशी का बघती बाई माझ्याकडं. तू
त्याच्याबरोबर होतास. पेत्राचं पहिलं वाक्य काय आलं बघा, हे बाई मी त्याला ओळखीत नाही. पेत्राचा शब्द काय, बाई मी त्याला ओळखत नाही. शिकुटी बदलला, जरासा बाजूला गेला, ढग संपली, घाबरला, तापलेला, सगळा बाजूला गेला आणि मग म्हणतो तू पण त्याच्यातलाच आहेस वाटतं, माझा आणि त्याचा काय संबंध नाही. परत एका बाजूला गेला, नाही त्याचं बोलणं खरंच त्यांच्या शिष्यासारखंच आहे, नाही 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 मी काय त्याला ओळखत नाही. कोंबडा हरवला. पेत्राने ऐकलं कोंबडा हरवला आणि मग पेत्र म्हणे रडला रडला रडला. आणि मग त्याच वेळेला येशू ख्रिस्त त्याच्याकडे बघतो. हे सगळे प्रसंग आहेत ना, त्याच वेळेला घडत होत. येशू त्याच्याकडे बघतो, हसून बघतो. काय पट्ट्या, मी सांगितलेलं. पेत्र म्हणाला, पेत्रा खूप रडला, खूप रडला. पेत्राचं 2 चुका झालेल्या आहेत प्रियाला. एक, त्याने येशूला नाकारलं आणि नंतर देखील पेत्राला येशू ख्रिस्तानं प्रियानो मरणात उठल्यानंतर दर्शन दिलं. काय दिलं? दर्शन दिलं. त्या बाईनं सांगितलं, कुणी? मगदलिया मारी, पेत्राला आम्ही येशूला पाहिलंय, चल चल. आणि पेत्रानं आज जाऊन रिकामी कबर पाहिली. आम्ही येशू ख्रिस्त जिवंत आहे अनुभव घेतो, साक्ष देतो, सगळं आशीर्वाद घेतो आणि मग म्हणतो आम्ही प्रभू खरोखर उठलाय, पुनरुत्थित ख्रिस्त आहे. येशूनं दर्शन दिलं. त्या घरामध्ये सगळं झालं. शांती असो, अस्वस्थ होऊ नका. आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स कुठं झाला, काळजीपूर्वक ऐका. पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन घेतल्यानंतर योहान 21 मध्ये लिहिलेलं आहे, हाच पेत्र सगळ्या शिष्यांना काय म्हणतो? काय म्हणतो? चला सुवार्ता कार्य करायला, चला प्रार्थनेला. काय म्हणाला? काय म्हणाला? नाही नाही, तो काय म्हणाला? योहान 21 मध्ये लिहिलेलं आहे, तो पेत्र काय म्हणाला? ज्यानं येशूचा ज्यांचं जाळं माशानं भरलं होतं, जो पेत्र व्यावसायिक आशीर्वादी झाला, जो पेत्र कौटुंबिक आशीर्वादी झाला, ज्या पेत्राला येशूने सांगितलं होतं तू मासे नाही तर माणसे धरशील, ज्या पेत्रानं येशू ख्रिस्ताला म्हटलं होतं तू ख्रिस्त देवाचा पुत्र आहेस, एवढंच नाही डोंगरावरती येशू ख्रिस्ताने त्याला दर्शन दिलं होतं. प्रिय बहीण भावांनो, आम्ही येशू ख्रिस्ताकडून आशीर्वाद घेतो, आरोग्य, शांती, आनंद, तारण सगळं, परंतु शेवटपर्यंत आम्ही जो टिकतो ना तो धन्य आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूनं सैतानाला सांगितलं होतं, सैताना, पेत्राला सांगितलं होतं गव्हासारखं चालावं म्हणून सैतानानं माझ्याकडे तुला मागितले पेत्रा, पण तुझ्यातला विश्वास नाहीसा होऊ नये म्हणून सांगितलेलं आहे. विश्वास करा बहीण भावांनो, देवावरला विश्वास कमी होऊ देऊ नका, एकमेकावरला विश्वास कमी होऊ देऊ नका. पुरुषानं आपल्या पत्नीवरला विश्वास, पत्नीनं आपल्या पतीवरला, मंडळी हो पास्टरवरला, देवावरला विश्वास कमी होऊ देऊ नका. प्रेज द लॉर्ड. शेवटपर्यंत जो टिकतो तर तोच टिकणार आहे. हा पेत्र काय म्हणतो? चला आपण मासे धरायला जाऊया तिबेरिया समुद्राजवळ. मग तो नथानिएल म्हणतो मी पण येतो. तो म्हणतो मी पण येतो, मी पण येतो, माझी छडी घेऊन येतो, माझा जाळ घेऊन येतो, माझा गळ घेऊन येतो. अरे माणसं धरणार पाचार, आणि आता कुठे निघालेत? मासे धरायला. प्रिय सियोन मंडळी हो, परमेश्वराने येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला पाप क्षमा केलेले आहे, तारण दिलेलं आहे, नवीन जीवनाचा अनुभव दिलेला आहे, आम्हाला पुत्र कन्या दिलेले आहे, आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. आज तुम्ही काय करत आहोत? मासे की माणसे? व्यापार, व्यवसाय, नोकरी, देवाची सेवा कधी करणार? सुवार्ता सांगणं, प्रार्थना करणं, काम करत करत, घर सांभाळ करा, तरच तुमचं प्रतिफळ माझं प्रतिफळ आहे. मासे धरायला गेले. मासे धरायला गेल्यानंतर त्यांनी जाळी टाकली, सगळं प्रयत्न केला आणि मग तिथं मरणात उठलेला येशू ख्रिस्त येतो. म्हणतो मुलांनो, तुमच्या जवळ काही खावयास आहे काय? आज तो येशू ख्रिस्त भुकेलेला आहे. सियोन मंडळी हो, तुम्हाला आणि मला तो विचारत आहे, मी तुला दिलेली शांती आहे काय? मी तुला दिलेला आनंद आज हे तुझ्यात आहे काय? मी तुला दिलेलं स्वास्थ्य, मी तुला दिलेलं सामर्थ्य, मी तुला दिलेलं अन्य भाषेचं दान, मी दिलेला पवित्र आत्मा, मी तुला दिलेलं कौटुंबिक जीवन, व्यावसायिक जीवन टिकवून ठेवलेला आहात काय? तुमच्याजवळ प्रभूला द्यावयासाठी काय आहे काय? मुलांनो, मंडळी हो, येशू म्हणत आहे मला भूक लागलेली आहे, मला भूक लागलेली आहे.
आज तो येशू ख्रिस्त भुकेलेला आहे, तुमच्या जवळ तो मागत आहे. तुमचं आणि माझं त्याला काही नको आहे. त्यानं आम्हाला दिलेलं जीवन आम्ही सुरक्षित ठेवलेलं आहे काय? त्यानं आम्हाला दिलेली शांती आहे काय? त्यानं आम्हाला दिलेला आनंद, आज आम्ही शेवटपर्यंत आनंदी आहोत काय? त्यानं दिलेली आमची लेकरं धन, आम्ही धन या धनाकडे लक्ष दिलेलं आहे काय? त्यानं दिलेल्या आमच्या घरामध्ये येशूची प्रार्थना भक्ती चालू आहे काय? त्यानं आम्हाला दिलेल्या मंडळीमध्ये आम्ही आहोत काय? फार महत्वाचं आहे. त्यावेळेला पेत्र कसा होता माहित आहे? कोणी तर सांगितलं त्याला, पेत्रा अरे हा आवाज ओळखीचा आहे रे. हा कुणाचा आवाज आहे माहित आहे का? प्रभू आहे, प्रभू आहे. पेत्रानं तो आवाज ऐकला आणि समुद्रात त्यानं उडी मारली. उडी मारली. बायबल सांगतं का उडी मारली? का उडी मारली माहिती ब्रदर? हा, नग्न होता. इतकं गमावून बसला शेवटी. प्रियानो, हे जग चुकीचे मित्र, पैसा, धन, ज्ञान, जगातल्या गोष्टी टिकणाऱ्या नाहीत प्रियानो. कधी कधी आम्ही व्यापाच्या मागे जातो. व्यवसाय, नोकरी, धन कमावणं हे सगळं ठीक आहे हो, पण ह्या गोष्टी आम्हाला नग्न करणार नाहीत याची काळजी घ्या. येशू ख्रिस्ताने दिलेलं तारण हे खरं वस्त्र आहे. येशू ख्रिस्ताने दिलेले धार्मिकता, नीतिमत्व हे माझ्या बहिणीला प्राप्त झालेलं हे तारण, हे वस्त्र आहे. ख्रिस्ताशिवाय जगणं म्हणजे आम्ही नग्न आहोत. प्राइज द लॉर्ड. जर आम्ही प्रार्थना करत नाही तर आम्ही नग्नच आहोत. भक्तीमध्ये, सहभागितेमध्ये भाग घेत नाही, आम्ही प्रभू येशूच्या शेतात काम करत नाही, आम्ही एकमेकावर प्रीतीने राहत नाही देवाचं काम, तर आम्ही नग्न आहोत. नग्न अहो, तो आमच्यासाठी नग्न झाला यासाठी की आमची नग्नता झाकण्यासाठी तो नग्न झालाय. आणि आज तुम्ही काय करत आहात? ख्रिस्ताशिवाय जगणं म्हणजे नग्न आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून पाऊल गलती करायच्या पत्रात म्हणतो, यापुढे मला कोणी त्रास न देव. पाऊल काय म्हणतो? यापुढे मला त्रास कोणी न देव, कारण मी आपल्या शरीरावर येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील खुणा धारण करून आहे. मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो आहे. आणि मी 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 हे माझं हे सगळं मी वधस्तंभावर सोडलेलं आहे. माझ्या प्रियानो, तो त्या ठिकाणी म्हणतो, तुम्ही ख्रिस्त येशूला परिधान करा. काय करा? परिधान करा. तो जर तुम्ही आता विश्वासात, प्रार्थनेत, भक्तीत, धार्मिकतेत राहाल, मिळालेलं तारण टिकवून राहाल, मिळालेल्या मंडळीला टिकवून राहाल, मिळालेली बंधू बहिणींचं नातं, मिळालेल्या पाष्टबरोबरचं नातं, प्राप्त झालेल्या ख्रिस्ताचं नातं गमावू नका. अन्यथा हे जग आम्हाला विवस्त्र नग्न करायला बसलेलं आहे. सावध राहा, सावध राहा. पेत्राने काय केली? उडी मारली, कारण तो नग्न होता. मग येशू पुन्हा त्यांना म्हणतो, उजव्या बाजूला जाळं टाका. पुन्हा जाळं टाकलं, पुन्हा मासे लागले. आणि मग येशू ख्रिस्ताने त्यांना एक भाजलेल्या माशाचा तुकडा आणि एक भाकर त्यांना खावायला दिली. प्रियानो, शेवटी येशूनच त्यांना खाऊ घातलं. या आपण आपले डोळे बंद करूया. आज परमेश्वराचा अद्भुत संदेश तुम्हाला आलेला. योहानाचं म्हणणं ऐकून त्याचे शिष्य येशूच्या मागून गेले. कान देऊन ऐका, डोळे बंद ठेवा. योहानाचं काय म्हणणं होतं? योहान म्हणाला, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. प्रियजनांनो, येशू ख्रिस्त हा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे. तो एका राष्ट्रावर, एका राज्यावर नाही, एका जाती धर्मावर नाही, तर बायबल सांगतं देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. प्रिय जगामध्ये तुम्ही मी आहे हे येशूला ठाऊक आहे, म्हणून येशू ख्रिस्ताने तुमच्यावर माझ्यावर प्रीती केलेली आहे. योहानाचं म्हणणं ऐकून या दोघांनी निश्चय केला की जर हा जगाचं पाप हरण करणारा आहे तर माझा पण पापांची मला क्षमा मिळेल. कारण पेत्रानं ओळखलं होतं मी पापी आहे, आणि म्हणून हा सुसमाचार ऐकून तो येशू ख्रिस्ताच्या मागून गेला. येशू त्याला म्हणतो, काय शोधता? प्रभू, गुरुजी, रब्बी, आपण कुठे राहता? आज माझ्या बहीण भावानो, तुम्ही आणि मी येशूच्या मागून चाललेलो आहोत. तो येशू ख्रिस्त आज तुम्हाला विचारत आहे, माझ्या बाळा तुला काय पाहिजे? माझ्या कुटुंबात तुला काय पाहिजे?
प्रिय येशू ख्रिस्ता जवळ शांती आहे, तो तुम्हाला शांती देईल. येशू ख्रिस्ताजवळ जीवन आहे, ते जीवन देईल. येशू ख्रिस्ताजवळ भरभराट आहे, तो भरभराट करेल. येशू ख्रिस्ताजवळ आरोग्य आहे, तो आरोग्य देईल. तो पाप क्षमा करणारा देव आहे. म्हणून येशू म्हणतो, अहो कष्टी भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे आम्ही तुम्हाला विसावा देईल. ते दोघे आलेत, ऐकलेत, राहिलेत, परंतु पुन्हा तो व्यवसायाला गेला. येशूनं त्याची पाठ सोडली नाही. येशूनं त्याचं जाळं रिकामं पाहून त्याचं जाळं माशानं भरलं, कारण त्यानं ऐकलं, मी सांगतोय तिथं जाळं टाक. कारण आज तुम्ही कुणाचं ऐकत आहात? आई वडिलांचं ऐका, स्त्रियांनो आपल्या नवऱ्याचं ऐका, मुलांनो आई वडिलांचं ऐका, मंडळी हो देवाचं ऐका. येशू ख्रिस्त द्यावयास आलेला देव आहे. हे जग आज लुटणार आहे, घेणार आहे. येशू देणारा देव आहे. पेत्राचं जाळं येशूनं माशानं भरलं, व्यावसायिक आशीर्वाद मिळाला. परमेश्वर तुम्हाला व्यवसायाला आशीर्वाद देईल, उद्योगाला यश देईल. पेत्राच्या घरामध्ये येशू गेला, सासूचा ताप प्रभूने काढून टाकला, कौटुंबिक आशीर्वाद मिळाला, स्वास्थ्य मिळालं पेत्राला. येशू ख्रिस्त आजही तुमच्या घरामध्ये जो कोणी दुःखी, कष्टी आहे, आजारी आहे, भयभीत आहे, चिंताग्रस्त आहे, येशू ख्रिस्ताला आपल्या परिवारामध्ये स्थान द्या. येशू तुमच्या घरातील लोकांना आरोग्य देईल, स्वास्थ्य देईल. तो तुमच्या घरामध्ये जेव्हा येतो तेव्हा तारण घरच्यांना मिळतं. माझ्या प्रियानो, पेत्र शिष्य बनला. पेत्र येशू ख्रिस्ताला ओळखणारा झाला की तू ख्रिस्त आहेस. आज तुम्ही येशू ख्रिस्ताला ओळखलेला आहे की तो देवाचा पुत्र आहे, तो ख्रिस्त आहे, म्हणून तुम्ही आज त्याचे शिष्य आहात. परंतु येणाऱ्या दिवसामध्ये कदाचित येशूचं दर्शन घेऊन पण, येशू ख्रिस्ताकडून आशीर्वाद घेऊन पण, प्रियानो कदाचित तुम्ही ख्रिस्ताला नाकाराल, मंडळी नाकाराल, पास्टर नाकाराल. अशी परिस्थिती न येऊ म्हणून सावध राहा. प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला मंडळीत ठेवलेला आहे, शरीरात ठेवलेला आहे. त्याच्या वचनामध्ये, त्याच्या आत्म्याच्या स्वाधीन राहा. पेत्रा, तू 3 वेळा कोंबडा हरवण्या अगोदर मला नाकारशील. पेत्राने नाकारलं त्याला, परंतु येशू ख्रिस्तानं पुन्हा त्याला, माझ्या प्रियानो, मासे दिले, भाकर दिली आणि प्रश्न केला, पेत्रा तू माझ्या प्रीती करतोस काय? आज तो प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा तुम्हाला म्हणत आहे, तुम्ही माझ्या प्रीती करता काय? पेत्र म्हणाला, होय प्रभू. येशू म्हणतो, माझ्या कोकरांना चार. पेत्रा माझ्या प्रीती करतोस काय? होय प्रभू. येशू म्हणाला, माझ्या मेंढरांना पाळ. पेत्रा माझ्या प्रीती करतोस काय? तेव्हा पेत्र डोकं हलवून हलवून वरडून वरडून म्हणाला, प्रभू तुला ठाऊक आहे, आज देखील येशू ख्रिस्ताला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे की तुम्ही येशू ख्रिस्ताला जबाब आणि जाब द्यावा की होय 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 येशू, मी जगातल्या सगळ्या गोष्टीपेक्षा तुझ्यावर प्रीती करतो. तेव्हा देवाची प्रीतीचा अनुभव तुम्हाला येईल, तेव्हा देवाचा हात आणि वरदच तुम्हावर येईल, तेव्हा देवाची कृपा तुमच्यावर येईल आणि देव तुम्हाला दिलेलं जे पाचारण आहे तो विसरणार नाही. आज मासे धरतो सुद्धा माणसे धरशील. आणि म्हणून येशू ख्रिस्तानं पुन्हा पेत्राला म्हणाला, माझी मेंढर पाळ. पेत्राला येशूने जबाबदारी दिली. आज तुमचं पाचारण काय आहे? येशू ख्रिस्तानं तुम्हाला निवडलेलं आहे, तुमचं जाळं भरलेलं आहे, तुम्हाला मला पापांची क्षमा केलेली आहे, तुम्हाला मला तारण जीवन दिलेलं आहे. येशू ख्रिस्तानं आम्हाला पाचारण केलेलं आहे, ते ओळखा. जेव्हा येशू येईल तेव्हा विचारेल, तू माझ्यासाठी काय केलंस? तू मला काय दिलंस? स्वर्गीच्या महान पित्या येशूच्या नावात आभार मानेन. आज हा मोलाचा संदेश तू आम्हाला प्रगट केलेला आहे. बापा येशू राजा, ही मंडळी तुझी वधू आहे. आज पेत्रासारखं राजा येशू, तू आम्हाला पाप क्षमा केली, आमच्या परिवारात तू आला, मंडळीमध्ये तू आला आणि येशू आमचं सगळ्यांचं जाळं येशू तू भरलेला आहेस. उद्योगामध्ये, नोकरीमध्ये प्रत्येकाला यश दिलेलं आहेस. मुलांची मुलं दृष्टीस पडलेली आहेत. आता बापा येशू, आम्ही तुझ्याकडे वळावं, आम्ही प्रभू मंडळीकडे लक्ष द्यावं, तुझी सेवा करावी म्हणून या प्रियजनांचं सहाय्य. प्रत्येकाला सुस्थितीने आरोग्य लाभू दे आणि तुझं गौरव होऊ दे. आमचा देश, आमचं राज्य, हे महाराष्ट्र राज्य येशू सुरक्षित ठेवू दे बापा. आणि या मंडळीद्वारे तुझं गौरव होऊ दे. या देशामध्ये तुझी शांती असू दे आणि तुझा महिमा होऊ दे. येशूच्या नावाने आमेन. आपले